नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण ओव्हरऑल सध्याला पुढच्या महिन्या 2-3 महिन्यामध्ये स्टडी प्लॅन आपला कसा असला पाहिजे, काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हा पार्ट पाहायचा आहे. हा पार्ट पाहत असताना मुद्दामून हा पार्ट मी रेकॉर्डेडमध्ये टाकतोय सो दॅट ह्याचे जेवढे काही पॉईंट्स आहेत ते सगळे पॉईंट्स वेळेच्या आत कव्हर व्हावेत आणि त्याच्यानंतर लाईव्ह सेशन वेगळे होतील. त्या माध्यमातून ह्यात आलेले डाऊट्स जे आहेत ते मी त्या माध्यमातून पण क्लिअर करतो. प्लस तुम्ही सोबत कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा, त्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला मॅक्सिमम तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर करायचा प्रयत्न करेल. सोबत जर तुम्हाला पॉसिबल असेल, जर 1.25 किंवा 1.5 तुमच्या स्पीडच्या हिशोबाने ॲडजस्ट करा. फक्त खूप जास्त स्पीड केल्याच्यानंतर महत्त्वाचे पॉईंट त्यातून मिस व्हायला नको, ह्या हिशोबानं तुम्हाला त्या हिशोबानं स्पीड जे आहे ते ॲडजस्ट करून तुम्हाला आपला आजचा स्टडी प्लॅन रिलेटेड पार्ट पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो की मला ह्या स्टडी प्लॅनला जे तर थोडंसं लेट झालं. आता यानंतर मी तेवढं इन्शुअर करेल की प्रत्येक मंथली सेशनच्या आधी माझ्याकडून तुम्हाला स्टडी प्लॅनने रिलेटेड गोष्टी आणि सध्या काय काय करायचं आहे. कारण की पाठीमागचे जे स्टडी प्लॅन मी बनवले होते, एप्रिलचे होते, मार्चचे होते, जानेवारीचे होते, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला नंबर ऑफ एक्झाम्स कमी होत्या. आता दर 15-15 दिवसाला एक्झाम्स असताना विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ होतो, नेमकं जे मी करतोय ते बरोबर करतोय का नाही. तर साधारणतः त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करतो. आणि सोबत मला तुमचे जे काही डाऊट्स आणि प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये व्हिडिओच्या शेवटी लागतील. कारण की हे डाऊट मी इथल्या इथं सोडवतो किंवा माझ्या पुढच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये जे तर तो सुद्धा पार्ट मी कव्हर करून घेतो. तर सध्या आपण आपला आजचा पार्ट स्टडी प्लॅनचा स्टार्ट करूयात. हे स्टार्ट करत असताना सध्या जून जुलैचा महिना आहे, तर त्यामुळे आपल्या नंबर ऑफ बॅचेस जे आहेत त्या कंटिन्युअस चालू आहेत. त्यामध्ये ऑफलाईन बॅच आपण दुपारची औरंगाबादला स्टार्ट केली, 20 जूनला एक स्टार्ट केली आणि सकाळची बॅच जे ते आपण 4 जुलैला स्टार्ट करतोय. साधारणतः 2 बॅचेस आहेत, 20 जून आणि 4 जुलै. 20 जूनची चालू झालेली आहे, 4 जुलैची बॅच आपण सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये स्टार्ट करतोय. त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण बँकिंग स्टार 3.0 जी बॅच आहे ही आपण 4 जुलैला स्टार्ट करतोय. त्याच्यानंतर नाशिकची शाखा आहे, तिथे सुद्धा 4 जुलैला ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये बॅच जी ती स्टार्ट होते. नाशिकचा नंबर सुद्धा सोबत दिलेला आहे, तो नंबर नोट करून तुम्ही जे विद्यार्थी नाशिकला जाऊ इच्छितात ते तिथे कॉल करू शकतात. ज्यांना असं वाटतं व्हिडिओ ऑन डिमांड अर्थात रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच अटेंड केली पाहिजे, माझ्या स्पीडने केली पाहिजे, आता अशा विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ आणि 12 मंथ साधारणतः ह्या फॉर्मॅटमध्ये क्वांटची बॅच आणि 1 इयरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चरची बॅच व्हिडिओ ऑन डिमांड फॉर्मॅटमध्ये आहे. स्पेसिफिकली जे लोक सध्याला ग्रामीणच्या स्केल 2ची तयारी करतायत किंवा IBPS AFOची तयारी करतायत, ज्यांचा ॲप्टिट्यूडचा अभ्यास झालेला आहे, त्यांना असं वाटतंय की लवकरात लवकर ॲग्रिकल्चरचा पार्ट आपण आपल्या स्पीडनं करावं, एकदम बॅचमध्ये 4 महिन्यामध्ये करण्यापेक्षा. तर त्यांना नेहा पोटे मॅडम आणि स्नेहा राऊत मॅडमची ही वाली बॅच जी त्याचा फायदा निश्चितच होईल. तर चला आपण चालू करत आपला आजचा पार्ट. ते चालू करत असताना अजेंडा सांगतो. पहिल्यांदा मी तुमचे जे काही जनरल क्वेश्चन्स असतील ते जनरल क्वेश्चन डिस्कस करेल. सोबत मागच्या स्टडी प्लॅनमधले काही कॉमन पॉईंट्स मी घेतलेत, कारण की सध्याला नवीन विद्यार्थी सुद्धा अटेंड करत असतील, हा त्याच्या पाठीमागचा काय होता. सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याला जूनपासून पुढे भरपूर नवीन विद्यार्थी येतात, त्यांना इंट्रोडक्शन द्यायचं माझं राहून गेलं. मी कोण, तर मी आकाश जाधव. माझं BE झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद इथून. सध्याला सगळ्या हा डेटा जो काही आहे तो मागच्या 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 8 दिवस आधी बनवलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी उल्लेख हा औरंगाबाद असं झालेला आहे. आत्ताच गव्हर्नमेंटनं GRच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की औरंगाबादचं नामांतर करून संभाजीनगर करायचं आहे. पुढचे काही दिवस आमच्याकडून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जुने म्हणण्यापेक्षा आठवडाभर आधीचे जेवढे काही आमच्याकडून वेगळे बॅनर्स असतील, पोस्टर असतील, त्याच्यामध्ये तसा उल्लेख होईल. पण हळूहळू आपण त्याच्यामध्ये सुधारणा करून जे आहेत ते सुधारित पोस्टर आणि सुधारित बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण घेऊयात. सोबत माझं SSC CGL ऑल इंडिया रँक 50 आलेलं आहे. बँकिंगमध्ये माझं 7 नॅशनलाइज बँकांमध्ये म्हणजे 5 नॅशनलाइज बँका प्लस 2 वेळेस SBI, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2 वेळेस PO म्हणून, आणि बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक ह्या बँकांमध्ये PO म्हणून फायनल सिलेक्शन झालेत. क्लरिकलचे कोणते सिलेक्शन्स आहेत पण मी क्लरिकलचे सिलेक्शन लावलेले नाही तिथे. इन्शुरन्समध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. MBA एंट्रन्सला साधारणतः 3-4 वर्ष कंटिन्युअस. क्वांटचं पर्सेंटाईल 99+ राहिलेलं आहे. आणि त्यातून फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, ज्या कॉलेजच्या पाठीमागे मी 2007 पासून हात धुवून लागलो होतो, ते कॉलेज मला 2012-13 मध्ये मिळालेलं आहे. आणि कॅम्पसमधून पण ओरॅकल, त्यानंतर टाटा एलेक्झी अशा काही कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांमध्ये इस्पात, त्या कंपन्यांमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. असो, तर आपण सध्याला आपला आजचा पार्ट स्टार्ट करूयात. आजचा पार्ट स्टार्ट करत असताना 1 बाय 1 पहिल्यांदा क्वेश्चन बघा.
सगळ्यात महत्त्वाचं, आगामी वर्षात कोणकोणत्या जाहिराती नक्की येतील आणि कोणत्या अपेक्षित आहेत. तर पहिल्यांदा नक्की येणाऱ्या ॲडमध्ये तुमच्या दोन्ही सध्या एक्झाम होतात IDBIच्या, त्याच्याशिवाय SBIची क्लर्क, SBIची PO, IBPSचं कॅलेंडर आलेलं आहे. IBPSची ग्रामीण बँकेची क्लर्क, ग्रामीण बँकेची PO किंवा स्केल 2, आणि IBPSची PO, IBPSची क्लर्क, आणि काही विद्यार्थ्यांसाठी IBPS SO. या फिक्स ॲडव्हर्टिजमेंट तुम्हाला 2022 मध्ये पाहायला मिळतील. सर अजून कोणकोणत्या ॲड अपेक्षित आहेत? LIC आहे का, FCA आहे का, CWC आहे का? त्याच्याबद्दल नंतर ज्या आहेत आपण त्याच्यावर सध्या चर्चा करूयात, की ज्या आहेत सध्या ह्या ॲडव्हर्टिजमेंट आहेत आणि सध्या ह्या ॲडव्हर्टिजमेंटच्या हिशोबाने तुम्हाला पाहायचं आहे. सर आत्ताच मी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, तर मी कोणती एक्झाम टार्गेट करू की परीक्षा? जूनमध्ये आलेल्या मुलांचा सगळ्यात मोठा संभ्रम हाच असतो की आता एकदम दर 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला परीक्षा दिसायला लागते. आत्ताच IBPSनं शॉर्ट नोटीस टाकलेली, आता मोठी जाहिरात ते 1-2 दिवसा आज उद्यामध्ये येऊन जाईल. पण नेमकं खूप जणांना वाटतं की बाकी सगळं सोडावं, परीक्षेच्या मागे लागावं. माझं तरी पण तुम्हाला माहिती असेल उत्तर काय याच्या केसमध्ये. सध्या नवीन आलेल्या मुलांनो असं अचानक 1-2 दिवसात आलं तर नवीन कोणती जादू होत नाही. तर अलीकडचा तुमचा थोडासा अभ्यास, आता सध्याची प्रॅक्टिस, हे सगळं मिळून सिलेक्शन होतं. एकदम आता चालू केलं तुम्ही अभ्यासक्रम कंप्लीट करायच्या मागे लागा. सर चला मी अभ्यासक्रम कंप्लीट केला, तुम्ही सांगितलं की बॅचेसला 4-4 महिन्याचा वेळ लागतो, आणि समजा मी आता जून संपला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मी 4 महिन्यात बॅच केली. माझ्यासाठी नोव्हेंबरमध्ये कोणती एक्झाम आहे असा तुमचा प्रश्न असेल. नोव्हेंबरमध्ये कोणती आहे? ऑक्टोबरपर्यंत IBPS PO शेवटची परीक्षा संपते, SOची आहे, पण मी समजा ॲग्री नाही, MBA नाही, काही नाही, तर मला नंतर कोणती परीक्षा असं तुम्हाला वाटतं. पण नंतरही परीक्षा असतात. स्पेसिफिकली पुढचे 2 वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. त्याच्यामुळं आतापासून तुम्ही बघा, सध्या आत्ता महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होतं आहे असं दिसतंय. ह्या 2.5 वर्षामध्ये गव्हर्नमेंटला कामंसुद्धा करायची आणि सगळ्यात शेवटी ॲडव्हर्टिजमेंट पण काढायच्या आणि पुढच्या साधारणतः निवडणुकीला तयारीसुद्धा दाखवायची. तर त्यामुळं सध्याला मला असं वाटतं की 23 आणि 24मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची दोन्हीसुद्धा रिक्रुटमेंट जे ते होऊ शकतात. त्यामुळं हा पहिला मुद्दा आला. तुम्ही बघा, मागच्या वर्षी तर कोणतीही ॲड नव्हती किंवा कोणतीही एक्झाम नव्हती, कोणती निवडणूक नव्हती. मागच्या जानेवारीपासून सांगतो मी, जानेवारीपासून पकडून चला एप्रिल मेपर्यंत. तर त्यावेळेसपर्यंत एक्झाम नसल्या पाहिजे होत्या, पण त्याच वेळेमध्ये RBIची ॲडव्हर्टिजमेंट आली होती 14 फेब्रुवारीचा. त्याच्याशिवाय TGSBची जागा, कॉस्मॉस म्हणण्यापेक्षा सारस्वतच्या जागा, ह्याच्याशिवाय पण छोट्या मोठ्या भरपूर ॲडव्हर्टिजमेंट आहेत. ESICच्या दोन्ही ॲडव्हर्टिजमेंट, पोस्टाची ॲड, सगळे त्यावेळेस आल्या होत्या. तर त्यामुळं असं नाही आहे की तुमची बॅच ऑक्टोबरला संपली म्हणजे नोव्हेंबरपासून एक्झाम नाही. एक्झाम ह्या कंटिन्यू चालू असतात. मध्ये एखाद दुसरा महिन्याचा ब्रेक पडला समजा, तो अभ्यासासाठीचा ब्रेक पकडा. पण या केसमध्ये इनफॅक्ट तुम्ही लोकांनी बँक एक्झामिनेशन चूज करण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की इथे नेहमी एक्झाम असतात. वर्षभरात 52 संडे असतील, तर 20 ते 25 संडे कोणती एक्झाम असते. त्यामुळं हे सांगूच नका की हे 4 महिने झाले माझ्या हातातून IBPSचं कॅलेंडर जाईल. उगाच एक्झामच्या पाठीमागं लागलं तर धड हेही होणार नाही, धड तेही होणार नाही. पुढचं, सर मला IT प्रायव्हेट सेक्टर किंवा प्रायव्हेट बँकेत संधी मिळत असल्यास मी काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IT आणि याच्या केसमध्ये ITचं जे बूम आहे, मी पहिल्यापासून सांगत आलो, पुढचे 2-3 वर्ष 4 वर्ष बूम नक्कीच राहील. 2024-25 पर्यंत ते बूम राहील. त्याच्या माध्यमातून सध्याला चांगले लोकांना भरपूर जॉब्स मिळत आहेत. ज्या लोकांनी मागचे 2-3 वर्ष कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये केले, तुमच्या सोबतचे मित्र असं तुम्हाला सापडत असतील की त्यांनी इकडचं सर्टिफिकेट सर चिटकून दिलं आणि 7-8 लाखाचा 10 लाखाचा जॉब त्यांना मिळाला, तर आपल्याला लोकच वाटतं की आपण त्याच्या पाठीमागे जावं. हा बूम शेवटपर्यंत राहणार आहे. जर अशा पद्धतीने एक्झिट घ्यायची असेल तर माझं असं म्हणणं होतं की डिसेंबर नंतर घ्या. आता ॲड कंटिन्यूस आहेत. आता तुमची तयारीसुद्धा चांगली झालेली असेल, तर आतापर्यंत तयारी झाली असेल तर ह्या तयारीच्या पाठीमागे लागा. असं काही डिसिजन घ्यायचं असेल ITमधलं तर ते डिसेंबरच्या नंतर, इव्हन प्रायव्हेट सेक्टरमधलं डिसिजन घ्यायचं असेल तर शेवटी. त्यानंतर एक ॲड मी ॲक्सिस बँकेची टाकली होती, म्हणजे टाकून तरी बघावं, तर प्रायव्हेट बँकवाली, आणि खाली लिहिलं होतं की ओव्हरऑल तुमचे बँकिंगचे इतर सगळे ऑप्शन संपलेले आहेत. नॅशनलाइज बँकांचे संपलेत, इतर प्रायव्हेट बँकांचे संपलेत, कोऑपरेटिव्हचे संपलेत, LICचे संपलेत, एज लिमिट संपलंय, किंवा अभ्यासामध्ये तुमचे पडत असलेले मार्क आणि ॲक्च्युअल मार्क कट ऑफ याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. अशाच वेळेला शेवटचं ऑप्शन म्हणून त्याच्याकडे तुम्हाला पाहायचं आहे. रिझन मी आता सध्या जेवढ्या काही बँका आहेत सगळ्यांच्या केसमध्ये वर्कलोड जो आहे तो खूप जास्त वाढलेला आहे. सेल्स टार्गेट ह्या बाकी सगळ्या गोष्टी आल्या. प्रायव्हेट बँकांनी म्हणजे या सगळ्या गोष्टी आल्या. इनफॅक्ट गव्हर्नमेंटच्या केसमध्ये हळूहळू चालू होऊन जाते, तर प्रायव्हेटमध्ये ते पहिल्यापासून आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला इतर गोष्टी करायला, इतर परीक्षांचा अभ्यास करायला हा वेळ ॲज गुड ॲज नसल्याच जमा आहे, जास्त मिळणार नाही आहे. अचानक मोठी जाहिरात आल्यास अभ्यासक्रम सोडून परीक्षांच्या मागे लागावं का? बिलकुल नाही. तर पहिल्यांदा सिलेबस कंप्लीट करायला लक्ष द्यावं. त्या पाठीमागचं कारण ऑलरेडी भारतामध्ये तुम्ही बघितलं असेल, काल ग्रामीण बँकांच्या फॉर्म किती आले ते सांगितलं.
जवळपास 5.5 लाखाच्या आसपास पीओ आणि 8 लाखाच्या आसपास असिस्टंट हे यावेळेला कमी आलेत, कारण की वरच्या नॉर्दर्न स्टेटमध्ये जागा कमी निघतात. आपल्याकडे ग्रामीण बँकेचे कमी निघालेले नाही आहेत, पण एक अंदाजे पकडून चला की ओव्हरऑल तयारी करणारी मुलं हे भारतामध्ये 10-12 लाख मुलं आहेत जी कंटिन्युअस या परीक्षांची तयारी करतायत. त्यामुळं अचानक ॲड आली त्या 10-12 लाख मुलं तयारी करतायत, तर समजा 10-12 लाख जागा आल्या तर असं समजा की प्रत्येकाला चान्स आहे, तर आपण पटकन एक्झामच्या पाठीमागे लागलं पाहिजे. यार पण 10-12 लाख मुलं तयारी करतात, उजळून क्लरिकलच्या जागा 10,000 आल्या, 8,000 आल्या, 7,000 नंतर वाढत जातात त्या, पण कुठंतरी ह्या जागा 8 ते 12,000मध्ये सेटल होतात. समजा आता IBPS क्लरिकलची ॲड मी व्हिडिओ बनवत असताना आली नाही, नंतर आली समजा, पण आल्याच्यानंतर त्यांनी कमी जास्त काय जर सांगितलं तर फायनल रिक्रुटमेंट ह्या 8 ते 12,000मध्ये होत असते. तर आणि परीक्षा देणार तेवढेच आहेत 12 लाख, तर त्यामुळं अचानक तुम्ही त्या पाठीमागे जरी लागलात तर खूप मोठा बदल होणार. त्यामुळं जाहिरात आली तरी पण आपण आपला अभ्यासक्रम कंप्लीट करण्यावर आपला भर जो आहे तो दिला पाहिजे. पुढे या. अभ्यासाचा वेळ किती असावा डिपेंड्स आहे तो प्रत्येकाच्या केसमध्ये, पण एखादा नॉर्मल ग्रॅज्युएट जो 24 तास अभ्यास करतो, माझं असं म्हणणं आहे की 24 तास त्याच्याकडे फ्री आहे, तर अशा लोकांनी एक अंदाजे 10-11 तासाचा अभ्यासाचा वेळ एंगेजमेंट ओव्हरऑल तुमचं पेपर रिडिंगपासून सगळ्या गोष्टी 10-11 तासाच्या आसपास त्याचा वेळ जो आहे तिथे इन्व्हेस्ट त्याने करावा असं मला वाटतं. अभ्यासिकेत की घरी, तर माझं पहिल्यापासून स्ट्रॉंग ओपिनियन हे अभ्यासिकेवर आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कालच जास्त लेट नाही तर एक माझ्या डोक्यात विचार आला की मुलं जे आहेत ते टॅब आणि बाकी सगळ्या गोष्टींना ऑनलाईन अभ्यास करत असताना हे अवॉइड करतात. मी आता ह्या टॅब आणि रिलेटेड गोष्टींवर खूप जास्त बोलणार आहे. पण टॅबचा खर्च किती असेल तर मी एका सरांनी विचारताना सांगितलं, सर 5-6 हजारापासून ते 10 हजारापर्यंत चांगला टॅब मिळतो. आपली मुलं टॅब काय घेत नाहीत, तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांना वाटतं जाऊ त्यांना मोबाईलमध्ये सगळं होतं काय टॅब घ्यायचा. एकदम बरोबर लॉजिक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं बघा, ते 5 आणि 10 हजार वाचवण्यासाठी आपण त्या 10 हजाराच्या 10 पट लाख रुपयाचा आपला वेळ जो तो मोबाईलच्या माध्यमातून आपला वाया जातो. तर मी हळूहळू तुम्हाला टॅबकडे सुद्धा शिफ्ट करा असं सांगणार आहे. भलेही सेकंड हँड टॅब घ्या, काही फरक पडत नाही, किंवा तुम्ही घ्या आणि घेतल्याच्यानंतर दुसऱ्याला सेकंड हँड विका, कारण की तुमचा अभ्यास झाला, तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला टॅब लागत नाही. कुणीतरी असं असेल जे 50% घेत, इथल्या इथं 50% घेत, तर 10 हजाराचा किंवा 8 हजाराचा तुमचा टॅब उद्या धरून 4 हजार घेतला, तुमचे 4 हजार गेले, पण त्याच्यामध्ये तुमचा वेळ किती वाचला, बाकी नोटिफिकेशन, बाकी गप्पा, बाकी गोष्टी, बाकी तुमचं व्हॉट्सॲपचा चॅट, जेवलास का, जेवलीस का, पिक्चरला जायचं का, हा सगळा जे काही डिस्ट्रॅक्शन आहे ते डिस्ट्रॅक्शन कमी होईल. म्हणून मी लॅपटॉप म्हणत नाही आहे, कारण की त्याचा खर्च अजून जास्त आहे, लॅपटॉप म्हणत नाही आहे, पण ओव्हरऑल टॅब जर असेल तर तुम्हाला ॲक्च्युअल एक्झामची फिलिंग पण येईल. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का, की कोणतीही एक्झामचा जो पॅटर्न आहे, एक्झामचा जो फील येतो तुमचा याच्यावर, TCS पॅटर्नमध्ये एक्झाम होते, तर कोणतीही तुमची अड्डा, ऑलिवोर्ड, प्रॅक्टिस मॉक, टेक्स्टबुक सगळेजण बघा तुम्ही, ह्यांनी ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत त्यांचं जे डेस्कटॉप मॉड्यूल आहे ना त्यांनी TCSला कॉपी केलेलं आहे. डेस्कटॉपच्या मॉड्यूलवर त्यांनी TCSला कॉपी केलेलं आहे, पण त्यांनी ॲपला TCSला कॉपी केलं नाही, कारण की ॲपला जर TCSला कॉपी केलं तर सगळे फॉन्ट छोटे होऊन जातात आणि ते विंडोज जे आहेत ते छोट्या मोठ्या जे आहेत फॉन्ट छोटा होऊन जातो. त्यामुळे त्यांनी ॲपमध्ये जसा स्टँडर्ड व्ह्यू दिसायला पटकन दिसलं पाहिजे तसा व्ह्यू ठेवलेला आहे. तर तुम्ही जे मोबाईलमध्ये टेस्ट देतात त्याला ॲक्च्युअलमध्ये TCSचा व्ह्यू येत नाही. बरं, तेच तुम्ही ॲप याच्यावर दिलं, टॅबवर दिलं, तर तुम्हाला तोच व्ह्यू मिळेल. त्यामुळं माझं असं म्हणणं होतं, लॅपटॉपच्या महागाच्या खर्चात जाण्यापेक्षा टॅबचा विचार तुम्ही सगळ्यांनी करावा. मी माझ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल, जसं मी पहिल्यापासून सांगतो की अभ्यास घरात बसून किती पॉश खोली दिली असेल तर करू नका, तसं मी आता याच्यानंतर टॅबवर खूप जास्त बोलणार आहे. ग्रुप स्टडी की सेल्फ स्टडी, तर दिवसातून दिवसभर ग्रुपमध्ये बसायचं काही काम नाही आहे. जर असेल तुम्ही अभ्यासिकत बसते, तर काही लोक आहेत तर अर्धा-पाऊण तास तुझा अभ्यास काय चालू आहे, कसं चालू आहे, ह्याचं डाऊटचं उत्तर सांग, हे एवढ्यासाठी बसलेलं ठीक आहे. हा मुद्दा मी माझ्या जुन्या स्टडी प्लॅनमधून घेतलेला आहे, जसंच तसं घेतला, महत्त्वाचं आहे म्हणून. सेल्फ स्टडी की ग्रुप स्टडी, तुम्ही जसं कम्फर्टेबल आहात तसं. तर तुम्ही जर आमच्या ठिकाणी असला असता अभ्यास कसा केला असता, मी माझा सेल्फ स्टडी करत बसलो असतो आणि जिथं डाऊट आला तिथं मी ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगितलं असतं की आपण सकाळचा वेळ नाही, संध्याकाळच्या 4चा, 5चा, 6चा वेळ जो, तर त्यावेळेला आपण भेटून तिथं डाऊट करून घेऊ. दिवसभर बसलं की ऑटोमॅटिकली तू मुझे सुना मैं तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहाणी आणि कौन है वो कैसी हो तेरे सपनों के रानी, असं एक जुनं गाणं जे ते मी नागिन ह्या पिक्चरचा सेकंड पार्ट आला होता, निगाह, सनी देओल आणि श्रीदेवीचा, आय थिंक असंच काहीतरी होतं आसपास. तर त्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा ज्या आहेत ते जास्त होतात, त्यामुळं तो अवॉइड करायचा आहे. सोबतच ग्रुप मुलांचा, मुलींचा की मुलींचा हा जो आहे हा तुम्ही ठरवायचा की आपला टाइमपास कमी कुठे होईल, त्या हिशोबाने ठरवून त्याच्या पाठीमागे लागायचा आहे.
तुमच्यापैकी काही लोक जे आहेत ते बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसरची तयारी करतात किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची करतात, IRIची करतात किंवा इन्व्हेस्टची करतात. आता इन्व्हेस्टची पण काल ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. त्यांच्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं? तुमच्या अभ्यासाचा काही स्पेसिफिकली सकाळचा वेळ म्हणेल मी, यांना वेगळा सिलेबस आहे. स्पेसिफिकली सकाळचा वेळ एक अंदाजे 10 वाजेपर्यंतचा वेळ जो आहे तो ह्या परीक्षांना द्या. राहिलेल्या वेळेमध्ये आपली ॲप्टिट्यूडची तयारी करत जा, कारण की ह्या वन ऑफ एक्झाम आहे. उद्या बँक ऑफ इंडियाची एक्झाम समजा तुमची नाही निघाली तर तो पुढे त्याला रिलेटेड कनेक्टेड एक्झाम नाही, तो प्रोफेशनल नॉलेज करतात. त्यामुळं सकाळचा वेळ तेवढा देऊ. प्री लंच सेशन जो आहे तर तो वेळ त्याला द्यायचा आहे. 7 ते 10, 7 ते 11 वाजेपर्यंतचा वेळ देऊन पुढे आपला ॲप्टिट्यूडच्या पाठीमागे लागायचे. मी बँक ऑफ इंडियावाल्यांना पण सांगतोय, एअरपोर्ट अथॉरिटीवाल्यांना पण सांगतोय की तुम्ही अलीकडचा वेळ त्यासाठी द्यायचा आहे. सर PG किंवा पार्ट टाइम जॉब करू का? त्याला माझं स्पष्ट उत्तर आहे की जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ठरलेलं आहे की मला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जायचं आहे तर ग्रॅज्युएशन सफिशियंट आहे. त्याला कसल्याही PGची आवश्यकता नाही. तुम्ही PG करतात म्हणजे पुन्हा एकदा 2-2 नावेवर आपला पाय ठेवतात आणि त्या पद्धतीने पुढे जातात. ते काम फक्त 2 नावेवर किंवा 2 घोड्यावर पाय ठेवायचं काम ॲट अ टाइम हा फक्त अजय देवगण करू शकतो, आपण नाही. ठीक आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं होतं की PG जर तुम्ही पुढची तयारी करत नाहीत तर काय आवश्यकता नाही. आपल्या 99% जाहिराती या ग्रॅज्युएशनवर येतात. एखाद दुसरी जाहिरात आता फेडरलची आली होती किंवा पाठीमागे ती NYKची ॲडव्हर्टिजमेंट आहे, अशा 1-2 ॲड सोडल्या की 100पैकी 97-98 ॲडव्हर्टिजमेंट ह्या फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशनवर येतात. त्यामुळं ग्रॅज्युएशन सफिशियंट आहे. पार्ट टाइम जॉब करू का? गरज नसेल तर नको. गरज खूपच जास्त गरज आहे की तुमच्याशिवाय गरज चालतच नाही आहे किंवा तुम्हाला तुमचं पाहावं लागतं, अशा वेळेला करा, पण बाकी वेळेस गरज नाही. ॲटलिस्ट माझं असं म्हणणं होतं की जेव्हापर्यंत तुमच्या बॅच चालू आहेत तर बॅच चालू असेपर्यंत करू नका. बॅच संपली की मग सोबत अभ्यास करता येईल. पुढे टेस्ट सिरीज कोणती घेऊ? आता बघा मागचे 2 वर्ष बघा, 2020 कोरोना आल्याच्यानंतर त्या एक्झाम शेवटी 21 झाल्या, डिसेंबर-जानेवारीमध्ये झाल्या. 20च्या एक्झाम त्या थोड्याशा जानेवारी-फेब्रुवारी-21 मध्ये झालेल्या आहेत. ह्या एक्झामची डिफिकल्टी खूप घाणेरडी होती. मी सगळे पेपर पाहिलेले आहेत, मी बघून सांगतोय. स्पेसिफिकली जास्त अवघड एक्झाममध्ये SBI PO मेन आणि IBPS PO मेन होती. मग 21च्या एक्झाम झाल्या, ज्या 21मध्ये आणि शेवटी काही 22मध्ये झालेल्या आहेत. त्या एक्झाममध्ये डिफिकल्टी लेवल कमी आली. तेव्हापासून पाहतोय की परीक्षांची डिफिकल्टी लेवल 20मध्ये हायेस्ट होती, हळूहळू कमी होतीये. त्यामुळं उगाचच बाकी मुलं ऑलिव्ह बोर्ड देत आहेत म्हणून मी ऑलिव्ह बोर्ड दिलं पाहिजे, हा निव्वळ मूर्खपणा आहे. माझं उलट असं म्हणणं होतं की सगळीकडचा फ्री कॉन्टेंट चेक करा. त्या पाठीमागचं कारण प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तींची प्रश्न बनवण्याची भाषा जी ती वेगळी असते. तुम्ही साधा विचार करा, तुमचा अड्डा घ्या, प्रॅक्टिस मॉक घ्या. ह्या आहेत दिल्ली नोएडा बेस्ड कंपन्या, गुडगाव बेस्ड कंपन्या आहेत. या इकडं प्रश्न बनवतात हे बऱ्यापैकी नॉर्थ इंडियन जास्त असतील. IBPS गाईड एकदम खाली चेन्नईच्या साईडला टिपिकल साऊथ इंडियन, प्रश्न बनवण्याची पद्धत वेगळी. हॉलिवूड पुन्हा एकदा बँगलोर, तिथे प्रश्न पुन्हा बँगलोर इकडचं साईड थोडंसं, त्यामुळे तिकडे प्रश्न बनवण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे सगळीकडचं फ्री कॉन्टेंट यूज करा, या पद्धतीने पुढे जायचं आहे. आपल्या टेक्स्टबुकचे 1-2 महिन्यात 1.5-2 महिन्यात मी टेक्स्टबुकचे जे फाउंडर आहेत आशुतोष कुमार त्यांना बोललो होतो. तर बोलणं झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जे काही कॉन्टेंट बनवणार आहेत त्यांना काही प्रश्न डाऊट विचारायचे आहेत तर ते येऊ शकतात का आणि भेटू शकतात का. तर नेमकं त्यांच्या केबिनमध्ये मी बसलो होतो. असे 7-8 जण होते, त्यांनी गराडा घातला होता. 7-8-10 जणांनी गराडा घातला आणि पुढचा जवळपास 1.5 तास त्यांनी, मी आणि माझ्यासोबत अभिषेक सर होते, दोघांनाही गराडा घालून एकामागे एक क्वेश्चन विचारले. मी विचारलं नेमकं तुम्ही कोण आहेत? तर त्यांनी सांगितलं की टेक्स्टबुक जे आहेत ते प्रश्न बनवण्यासाठी यूज करतं IIT बॉम्बे किंवा IIT पवई जे आहेत, IIT पवईमधले इंटर्न्स यूज करतं. आणि जे भयानक हुशार होते मुलं, आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं की एक्झामच्या वर जाऊ नका, एक्झामच्या लेवलच्या वर खूप जास्त जाऊ नका. मुळात 2020-21 नंतर मीच पाहतोय की एक्झामची डिफिकल्टी ओव्हरऑल एखादा सेक्शन अवघड होतो मान्य, पण ओव्हरऑल खाली जात असताना तुम्ही ऑलिव्ह बोर्ड ह्या एकाचा अट्टहास करू नका. तुम्हाला त्याच्यानंतर ऐकायचं नसेल तो कोणी काही करू शकत नाही, पण ओव्हरऑल माझं असं म्हणणं आहे की एखाद दुसरी कोणतीही टेस्ट सिरीज, बी इट ऑलिव्ह बोर्ड, बी इट प्रॅक्टिस मॉक, अड्डा 247 किंवा टेक्स्टबुक किंवा कोणतंही टेस्ट ठेवून बाकीच्यांचा फ्री कॉन्टेंट सोबत ॲक्सेस करा. का त्यांची सुद्धा प्रत्येकाची प्रश्न म्हणण्याची भाषा वेगळी असते, तर तो सुद्धा पार्ट आपल्याला कळायला पाहिजे. बरं, कोणाकडे दुसऱ्याकडे असेल, समजा आज तुमच्याकडे प्रॅक्टिस मॉक की कोणाकडे अड्डा आहे, त्याची ID घेऊन तुम्ही कमीत कमी राहिलेल्या क्वेश्चन्स ॲनालिसिस करू शकता. का तर त्यांच्याही प्रश्न बनवण्याची भाषा आपल्याला कळाली पाहिजे. अजून पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना निगेटिव्ह न्यूज आली की डिमोटिवेट होतं. जसं
काल परवा आली होती की एसबीआयच्या केसमध्ये एसबीआयचं हे असं काहीतरी एक सबसिडरी एसबीआय स्टार्ट करते आणि त्या माध्यमातून काही रिक्रुटमेंट करून घेते, ते झालं. बँकांच्या प्रायव्हेटायझेशनची न्यूज असेल, हे होतं. किंवा अचानकच माझा अभ्यासाचा फ्लो चांगला चालू असतो आणि अचानक डिमोटिवेट होतं. हे प्रत्येकाच्या केसमध्ये होतं. पाठीमागे तुम्ही पाहिलं असेल की एका इंटरव्ह्यूमध्ये एकदम पीकला असताना दीपिका पादुकोणनं सांगितलं होतं की मी स्ट्रेसमध्ये होते किंवा त्यावेळेला मला ब्रेक घ्यावं वाटत होतं. हे कोणत्याही सामान्य माणसाची लक्षणं आहेत. आपलं सुद्धा जर आपल्याला तसं होत नसेल ना, आपलं एनर्जी लेवल आणि आपलं ओव्हरऑल एन्थुझियाझम नेहमीच 100ला असेल तर आपल्यामध्ये काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे. हे होतं. फक्त याला कसं घ्यायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी पहिला मुद्दा क्लिअर करतो की हे बघा, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण केल्या पाहिजे. आपण फील्ड चूज केलेली आहे. हे करत असताना वेकन्सीज आपल्या फील्डमध्ये कधी ह्या प्रत्येकाच्या केसमध्ये अपडाऊन मुवमेंट जो तो असणार आहे. सध्याला आपल्याला विचार करायचा की आपण एंट्री केल्याच्यानंतर आपल्याला हा आपला पहिला कोणता ना कोणता जॉब जो आहे तो हातामध्ये सेक्युअर करायचा आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याच्याबद्दल आपण पाहायचं आहे. आता ह्या जितक्या काही निगेटिव्ह न्यूज किंवा पॉझिटिव्ह न्यूज असते याच्याबद्दलचं ॲनालिसिस आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करतो. नॉट नेसेसरी की सध्या आपण ते कव्हर केलं पाहिजे. त्याच्यामुळे ते येत असतं आणि इट इज पार्ट अँड पार्सल. बरं, हे आपल्याच केसमध्ये होतं का? 2020 पासून 18-19 पासून बघा तुम्ही MPSCच्या केसमध्ये कितीतरी वेळा कितीतरी कारणामुळे एक्झाम पोस्टपोन होते. बरं, त्यांच्या केसमध्ये मुळात एक्झाम पण कमी येतात, त्यांना एक्झाम द्यायचे चान्सेसही कमी येतात. तर अशा वेळेला असा जो पार्ट आहे तो त्यांच्यासोबतही होतो. बरं, आता अचानक MPSCची एक्झामिनेशन ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. पेपरचा पॅटर्नच पूर्ण बदलून टाकला. UPSCच्या केसमध्ये मागच्या 2-3 वर्षाआधी त्यांनी सीसॅटचा पेपर जो तो क्वालिफाईंग करून टाकला. तर हे चेंजेस तुम्ही कोणतीही फील्ड निवडा, तुम्ही बँकिंग निवडा, तुम्ही MPSC निवडा, तुम्ही UPSC निवडा, तुम्ही SSC निवडा, ह्या प्रत्येकाच्या केसमध्ये होतच जातं. त्यामुळे तसं काही खूप एक्स्ट्रा लोड जो तो घ्यायचा नाही. आणि हा अभ्यासाचा फ्लो व्यवस्थित सुरू असताना अचानक डिमोटिवेट होतं, ते प्रत्येकाच्या केसमध्ये. मला ती फेज जी ती महिन्या 1.5 महिन्यातून येते. पण त्याच्यामध्ये मी फक्त माझे जेवढे लेक्चर आहेत तेवढे लेक्चर, त्याच्यामध्ये काही इम्पॅक्ट होत नाही का? तर ती पॅशन म्हणून निवडलेलं आहे. कुठं सिलेक्शन झालं नाही, होत नव्हतं म्हणून निवडलेलं नाही का अचानक कोचिंगमध्ये आलो म्हणून. तर पॅशन म्हणून निवडलेलं, इथं काही होत नाही. हे झालं की तो 1-2 दिवस थोडंसं लो राहतो माणूस, त्यांचा ऑटोमॅटिकली पुन्हा चालून जातं का? तर हे सामान्य माणसाची लक्षणं आहेत. अचानक माझी मोटिवेशन नेहमी वरच्या लेवलला जाते, तिथंही फॉल्ट आहे. आणि अचानक मला डिमोटिवेटच वाटतं नेहमी, तो सुद्धा एकदम वेगळी गोष्ट आहे. तर ही जी आपली साईन वेव्ह आहे ती लाईफ आहे, ती प्रत्येकाची केसची ती सारखी असते. कुणी त्याला ॲक्सेप्ट करावं अथवा नाही. पुढे या. सध्याच्या स्ट्रगलिंग डेजमध्ये बाहेरच्या जगासोबत कॉन्टॅक्ट कमी केलेला कधी पण चांगला. सध्याला माझं असं म्हणणं होतं की ह्या पुढच्या 6-8 महिन्यामध्ये बाहेरचं जग म्हणजे तयारी न करणाऱ्या लोकांच्यासोबतचा कॉन्टॅक्ट कमी ठेवायचा. आई वडिलांना सुद्धा असं काही खूप एक्स्ट्रा डिटेलमध्ये जे ते प्री एक्झाम असते, मेन्स असते, माझं तर हेही सांगणं होतं की एखाद्या 10 एक्झाम होत असतील तर घरी 5च सांगा. कारण की ते एखाद्या वेळेस सिलेक्शन नाही झालं तर सांगायला खूप अवघड जातं. 10 एक्झाम होत असतील तर 5 बद्दलच माहिती आहे, जी की मी 5ला अप्लाय केलं. 5 असतील तर 2 किंवा 3 बद्दल अप्लाय केलं. त्यातल्या प्रीबद्दल तर सांगूच नका. जे मेन्सपर्यंत पोहोच असेल तर सांगितलंच चालतं. प्रायव्हेट बँकेमध्ये किंवा प्रायव्हेट एखाद्या कंपनीत नोकरी लागली तर पहिल्यांदा शिक्षकांना कन्सल्ट करा, मग घरच्यांना. पण सरकारी नाव लागली तर पहिल्यांदा घरच्यांना सांगा आणि मग शिक्षकांना, ह्या हिशोबानं. कारण की प्रायव्हेट नोकरी लागते आपण पटकन घरी सांगून देतो आणि मग शिक्षकांना सांगतो. मग शिक्षक म्हणतो की नको रे बाबा, तुझं कॅलिबर चांगलं आहे, तू गव्हर्नमेंटमध्ये पास होऊ शकतो, तू नको जॉईन करू. पण अशा वेळेस घरचे मागे लागतात की कशाला, आता जॉब लागलेला, लोकांना जॉब लागत नाही, तुला लागलेला आहे तर तू कशाला हे करतो. त्यामुळं या पद्धतीने करायचं. आणि बाहेरच्या जगासोबतचा कॉन्टॅक्ट मी डायरेक्टली इनडायरेक्टली दोन्ही पद्धतीने बंद सांगतोय की जे तयारी करत नाहीत, जे तुमचे इतरही बाहेरचे मित्र आहेत तर त्यांच्यासोबत काही महिना 6 महिने कॉन्टॅक्टमध्ये नाही राहिलं तर फरक पडत नाही. आणि थोडासा डिस्ट्रॅक्शन तुम्हाला ज्या जुलैपासून पुढे जे आहेत ना, हे वेगळे सण असतात. पुढे नागपंचमी आली, पोळा आला, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट येऊन जातं, रक्षाबंधन येऊन जातं, गणपती आहेत, त्याच्यानंतर महालक्ष्मी आहेत, त्याच्यानंतर नवरात्री आहे, दसरा आहे, मध्ये अचानक गुरुपौर्णिमा आहे. अशी वेगळ्या गोष्टी ज्या येत असतात. त्याच्यामध्ये आपला अभ्यासाचा फ्लो तुटायला नको. हा फ्लो जानेवारीपासून पुढे तुटत नाही, पण ह्या दिवसांमध्ये खूप जास्त सण असल्यामुळं उगाचच घरच्यांकडून एकदम भावनिक आव्हान झालं की तू नसल्यामुळं सण वाटत नाही आहे. तर अशा गोष्टींना भीक घालायची नाही आणि आपला अभ्यासावरचा फोकस जो तो अभ्यासावर ठेवायचा आहे. यूट्यूब गायडन्ससाठी सुद्धा सध्याला कसं होतं की प्रत्येक फॅकल्टीचा शिकवणं आणि बाकी सगळं सांगण्याची स्टाईल ही वेगवेगळी असते. त्यामुळं विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्यामुळं मला असं म्हणतं की यूट्यूबला ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस गायडन्स घेतायत तर घेत असताना एका विषयाचं जास्तीत जास्त 2 पण खूप झाले मला असं वाटतं. 3 लिहिले मी तसं तिथं
तर जास्तीत जास्त 2 फॅकल्टी जे आहेत ते तुम्ही प्रत्येक विषयासाठी फॉलो नॉट मोर दॅन 2 म्हणेल मी. एक केलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण नॉट मोर दॅन 2. IBPS कधी कधी प्री आणि ग्रामीण बँकेच्या प्रीमध्ये एकदम घाणेरडं नॉर्मलायझेशन मागच्या वर्षी झालं होतं. तसं होईल का? त्यावर्षी नशीब खराब होतं त्यावेळेस नशीब खराब होतं. त्यामुळे मी काय सांगणार आहे की सध्या ज्यांचा अभ्यासही अर्धवट आहे, सध्याला अर्धवट आहे, त्यांच्याकडून पण मला अपेक्षा आहेत. कारण की मागच्या वर्षी झालं होतं की IBPS क्लर्कमध्ये जे हुशार पोरं होते, याचा अभ्यास मस्त होऊन बसला होता, अशांना त्या नॉर्मलायझेशनचा फटका असा बसला की त्यांना झालंच नाही. आणि हे नॉर्मलायझेशन कधीही ॲक्युरसीवर अवलंबून नसतं. जर तसं असेल तर तो स्टॅटिस्टिक्समधला फॉर्म्युला बघा नॉर्मलायझेशनचा, त्याचा आणि ॲक्युरेसीचा संबंध नसतो. हे कधी लक्षात ठेवा. नॉर्मलायझेशन हे कशावर ठरतं? तुम्ही देत असलेली परीक्षा, त्या परीक्षेत तुमचे पडलेले मार्क, त्याच्यानंतर त्या तुमच्या शिफ्टमध्ये जे टॉपचे 10% लोक आहेत त्यांचं ॲव्हरेज, टोटल सगळ्या शिफ्टचं ॲव्हरेज, मग त्यानंतर जेवढ्या शिफ्ट झाल्या त्या सगळ्यांचं ॲव्हरेज याच्यावर ठरत असतं, त्या ॲक्युरसीवर ठरत नसतं. वाटल्यास IBPSच्या वेबसाईटलाही दिला असेल, SSCच्या वेबसाईटला असतोच, त्यांचा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला चेक करा. ठीक आहे. त्यामुळं नॉर्मलायझेशन ते त्यांनी कसं केलं होतं ते कुणाला नाही कळालं. त्यामुळे झालं असं की प्री एक्झाममध्ये ना असे मुलं पास झाले ज्यांचा अभ्यास कमी होता. तर मला समजा तशी काय अपेक्षा आपल्या केसमध्ये असेल तर स्टडी प्लॅन मी सांगत असताना, पुढे स्टडी प्लॅन सांगत असताना ह्याचे पण प्रोव्हिजन मी करून ठेवलं आहे. ग्रामीण बँक या दोघांच्याच केसमध्ये झालं होतं. होपफुली यावर्षी तसं काही होणार नाही. सध्या आपण यूट्यूबचे सेशन चालू केले आहेत. साधारणतः 5 सेशन मी घेतलेत. ह्या वर्षभरात म्हणजे 1 जूनपासून ते जवळपास 31 मेपर्यंत 2023 पर्यंत मला 100 सेशन घ्यायचे. त्या सगळ्यांचा फायदा घ्या. कारण की आता एक्झाम स्पेसिफिक मी आता वेगवेगळे टाईप घेतले होते. 5 दिवस 5 वेगवेगळे टाईप घेतले. आता IDB आली, मी IDBच्या हिशोबाने घेईल किंवा बाकी ज्या ज्या एक्झाम्स येतात त्या एक्झामच्या हिशोबाने पुढे तुमच्याकडून तयारी जी ती करून घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर कंप्लीट कोर्समध्ये मी ॲड केलेले क्विक रिव्हिजनचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहिजे. सध्याला प्रत्येक टॉपिकचे 25-25 क्वेश्चन, त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण म्हणतो आपल्यास, तर ते केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा मोठा गॅप पडलेला आहे, अशा गॅप पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ती एक चांगली संधी आहे. त्याचा वेगळा व्हिडिओ बनवतो. ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांनी IBPS, AFO की जनरल बँकिंग की दोन्ही, तर बघा ज्यांचं ग्रॅज्युएशन 2022ला आत्ता फ्रेश ग्रॅज्युएट मुलं आहेत, ॲग्रिकॉस ऐका, जे फ्रेश ग्रॅज्युएट मुलं आहेत, तुम्ही ह्या वर्षी मस्त AFOच्या पाठीमागे लागलं पाहिजे. 2022चे पासआउट. पण जे 21 आणि आधीचे आहेत तर तुम्ही साधारणतः मागच्या वर्षी बऱ्यापैकी प्रीचा अभ्यास, आपल्या ॲग्रिकल्चरचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं होतं की सध्या तुम्ही दोन्ही गोष्टी व्यवस्थित फोकस केल्या पाहिजेत. मी 21, 2020, 19, 18, 17, 16 पासआउटला सांगतोय, पण जे 22 मधले पासआउट आहे अशांनी आपल्या अभ्यासाचा पूर्ण फोकस जो आहे तो AFOकडे दिला पाहिजे. पण जे जुने मुलं आहेत त्यांनी निश्चितच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत जो तो चांगला ॲप्टिट्यूडचा अभ्यास केला असेल. तुम्ही सध्याला मला असं वाटतं की ॲप्टी आणि ॲग्री हा दोघांचा सोबत करा. कारण की पुढे अपकमिंग जी कोणती CWC, FCI कोणती ॲड आली तर त्यातले बऱ्यापैकी सिलेक्शन तिकडे ॲग्रीचं वेटेजच कमी आहे. तिकडे जे काय ते ॲप्टिट्यूडचं वेटेज जास्त आहे. FCIमध्ये 50% वेटेज ॲप्टीचं आहे, फायनल सिलेक्शनमध्ये सांगतोय. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये 80% वेटेज ॲप्टीचं आहे, फक्त 20% ॲग्रीचं. त्यामुळं सध्याला तुम्ही जात असताना तुम्ही पुढे तयारी करताना दोघांवर पण तुमचं फोकस पाहिजे. पुढे या. यशस्वी विद्यार्थ्यांनी तुम्हाला एखादा प्लॅन सांगितला तर तो कितपत ऐकावा. माझं असं म्हणणं आहे की खूप कमी केसमध्ये ऐकावं. कारण की सध्याला झालं असं की सोशल मीडियाचा इम्पॅक्ट इतका झालेला आहे की पोरांना असं वाटतं की मी वेल टू डू फॅमिलीपैकी आहे. तसं मी आहे. माझे वडील बँकेमध्ये होते, त्याच्यानंतर ओके गेलं, मला असं तेवढा काही प्रॉब्लेम आला नाही. पण जर मी इंटरव्ह्यूमध्ये जाऊन सांगतोय की माझं खूप खराब होतं, माझ्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते, हे नव्हते, ते नव्हते, तर मला असं वाटतं की अशा गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानानं सोडून दिल्या पाहिजेत. कारण की झालं असं की मागच्या काही दिवसामध्ये आता मी आपले संकल्प सक्सेस व्हायला चालवली होती. त्याच्याशिवाय आपलं आता औरंगाबादमध्ये काही इन्स्टिट्यूट अशा आहेत ज्या संकल्पच्या विद्यार्थ्यांना जे आहेत त्या ऑटोमॅटिकली तिथे प्लॅटफॉर्म देऊन टाकतात की चला आम्ही तुमचे इंटरव्ह्यू घेऊन टाकतो. बाहेरगावचा असेल, चला आम्ही तुमचे 2-3 सिलेक्शन झाले असेल घेऊन टाकतो. आणि असा मुलगा जो मला माहिती आहे माझ्याकडचा मुलगा आहे, जो वेल टू डू फॅमिलीपैकी आहे आणि जो म्हणतोय तिथे गेल्यानंतर अचानक त्याला मी साधारणतः 2-3 वर्षापासून ओळखतो, तो म्हणतोय की माझ्याकडे जेवणाचे पैसे नव्हते, माझ्याकडे हे नव्हतं. चालू इंटरव्ह्यूमध्ये तो रडतोय. अरे म्हणलं जर हा असा असेल तर प्लॅन काय सांगेल म्हणलं. त्याच्यामुळं तो ऐकत असताना पहिल्यांदा व्यवस्थित, मी म्हणत नाही ऐकाच किंवा ऐकूच नका, हां त्यातल्या सगळ्यात स्टोरी खोटी असतात मी हेही सांगत नाही, पण त्याच्यामध्ये मसाला खूप जास्त असतो. खूप जणांच्या केसमध्ये काही
प्युअर जेन्युइन पोर आहेत, हे ह्यांचेही इंटरव्ह्यू पाहिलेत, त्यांनाही समोरासमोर पाहिलेले आहेत. पण याच्यामध्ये मसाला लावून सांगणारे मुलं सध्याला हे सोशल मीडियाने बाकी इम्पॅक्टमुळे वाढलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचं सगळंच्या सगळं जसंच तर ऐकून, जे जेन्युइन मुलं असतील त्यांचं ऐका. मॉक टेस्टची फ्रिक्वेन्सी कशी असावी? सध्या काही जण मी पाहतोय की एक्झाम जवळ आली की दिवसातून 2-3 अशा मॉक इंटरव्ह्यू, फुल मॉक टेस्ट देत आहेत. अशांसाठी पुन्हा एकदा 10-15 सेकंद आपण थांबावं आणि त्यांच्यासाठी एकदम शांत बसावं. हे अशांनाही मला वाटत नाही की दिवसातून एखाद्या टेस्टपेक्षा जास्त टेस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत. का? एकापेक्षा जास्त टेस्ट दिले की पुन्हा तेवढं जसं व्हायला पाहिजे तसं अनालिसिस होत नाही. आपला अभ्यास चांगला होता, मध्ये गॅप पडला, आता स्पीड येत नाहीये, तर अशांना सुद्धा आपण डिस्कस करूयात पुढे काय काय करायचं ते. स्पेसिफिकली अशा पोरांनी की ज्याचा मध्ये गॅप पडलाय, आधीचा अभ्यास खूप चांगला होता पण मध्ये 6 महिन्याचा गॅप पडला, तर पुन्हा चालू केलंय, अशांना मी नेहमी सांगत असतो की 7 दिवस जे तुम्ही पहिल्यांदा वेगळ्या वेगळ्या टॉपिक टेस्ट जे आहेत त्या देत चला. टॉपिकच्या टेस्ट सांगतो, टॉपिकची टेस्ट द्यायच्या, वेगवेगळ्या टॉपिकच्या टेस्ट द्यायच्या, इव्हनिंग एखादी सेक्शनल टेस्ट द्यायची, रिझनिंगमध्ये वेगवेगळ्या टॉपिकच्या टेस्ट द्यायच्या, सेक्शनल टेस्ट, इंग्लिशच्या केसमध्ये पण तसं करायची. एक 7-8 दिवसामध्ये. आणि या टॉपिकच्या भरपूर टेस्ट जे आहेत त्या सगळीकडे, सगळ्यात जास्त स्मार्ट केलेलं आहे त्याच्याकडे लोकांना प्रॅक्टिस मॉक, हॉलिवूड सगळीकडे ह्या फ्री टेस्ट आहेत. तर ह्या टेस्ट देऊन त्याच्यानंतर तुम्ही एक 8-10 दिवसांनी स्वतःला टेस्ट केलं की जुना फ्लो नाही पण जुना फ्लो बऱ्यापैकी जो तो तुम्ही त्या फ्लोमध्ये येऊन जाता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येईल, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात. छोट्या परीक्षांना टार्गेट करा, म्हणजे अप्लाय करा. जॉईन करायचं की नाही ते नंतर पाहू. आता खूप जण जे आहेत ते मधल्या काळामध्ये छोट्या भरपूर ॲडव्हर्टिजमेंट जे सिलेक्ट होतात, TJSB सारखी ॲडव्हर्टिजमेंट झाली, सारस्वत सारखी ॲड झाली, अकोला जिल्हा सारखी ॲडव्हर्टिजमेंट झाली, मध्ये आलेल्या ॲडबद्दल मी बोलतोय, ONGCची ॲडव्हर्टिजमेंट होती. ह्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंटला तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. तुम्ही बघा ओव्हरऑल त्याचा फायदा आज नव्हता तुम्हाला. मी पाठीमागे सहज एक्झाम द्यायचो, पण आज ज्यावेळेस मी तुम्हाला वाचून दाखवलं की माझं 7 वेगवेगळ्या नॅशनल बँकांमध्ये ॲज अ PO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, तुमचा मी बोलत असताना कॉन्फिडन्स पण थोडासा वाटतं. हां, आधी स्वतः एक्झाम पास झालेला आहे, काही ना काही असेल. असं काही नाही की लाचारी की एखादं एक पण एक्झाम पास होऊ शकला नाही, समोर आला काहीतरी आम्हाला आपलं ज्ञान देतोय म्हणून. तर त्या हिशेबाने नाही, थोडासा कॉन्फिडन्स वाढतो. पण सर मला शिकवायचं नाही, मी इथे सिलेक्शन घेऊन काय करावं असं म्हणत असाल तर ते कधी कुठं कसं काम आलेलं सांगता येत नाही. तर त्यामुळं तुम्ही ॲटलिस्ट पहिल्यांदा सिलेक्शन करून घ्या. कारण की ह्या अशा छोट्या ॲडव्हर्टिजमेंटमधले निकाल सुद्धा तेवढेच असतात. समजा आपल्या मोठ्या ॲड आहेत, मोठ्या ॲडमधले मी एकूण निकाल समजा वर्षाच्या शेवटी बघितले, ते जेवढे आहेत ना, छोट्या एक्झामच्या सुद्धा सिलेक्शनचे निकाल बघितले ते तेवढेच असतात. त्याच्यामुळं छोट्या ॲडला तुम्ही काय म्हणता निगेट करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला आपल्याला आयॉन डिजिटल झोनला जाण्याचा मौका मिळाला पाहिजे. अशा हिशोबाने एक्झामची प्लॅनिंग पाहिजे की जूनमध्ये मी गेलोच पाहिजे, जुलैमध्ये एखाद्या व्यवस्थित गेलोच पाहिजे, ऑगस्टमध्ये एखादी एक्झाम झालीच पाहिजे. अशा भले मग छोटी एक्झाम जरी असेल का, तर त्याच्यामुळे एक्झामचा फोबिया कमी होतो. म्हणून या छोट्या मोठ्या सगळ्या एक्झामला अप्लाय करायचं आहे. मुलींनी तर मी सांगेल SSC रेल्वेची कोणती ॲड सोडायचीच नाही, त्यांना सगळ्यांना फ्री आहे. SC ST कॅटेगरीचे मुलं तुम्हाला SSC रेल्वेची एक्झाम फ्री आहे, तर त्या सगळ्या एक्झाम भरायच्या. बँकिंग परीक्षा क्लिअर करायला 4 विषय चांगले लागतात का? तर यांना माझं असं म्हणणं आहे, असं बिलकुल नाही आहे. 4 पैकी 2 विषय चांगले लागतात. पाठीमागे मी काही दिवस मेन्स दिल्या होत्या. आता इथल्या आसपासच्या जवळच्या पोरांना जे ते त्यांना माहिती आहे की मी पझलच्या Pला सुद्धा हात लावत नाही कधी. पझल ज्याचं वेटेज एक्झाममध्ये 50%, 60%, 70% असते. तर पझल येत नाही, पण आता मोठा गॅप पडला 10 वर्षाचा, त्यामुळं आता पझलला मी हात लावत नाही. पण त्याच्यानंतरही कोणत्या एखाद्या मेन्समध्ये इन्क्लुडिंग SBI PO मेन्स कधी असं फेल झालो हे आलं नाही समोर. त्या पाठीमागचं कारण ठीक आहे, पझल नाही आलं, जे आलं ते चांगलं येतंय ना, जे आलं ते चांगलं येतंय. राहिले 2 विषय काढता येतो. त्यामुळं 4 पैकी 4 विषय एकदम स्ट्रॉंग आणि चांगले पाहिजे असं बिलकुल नाही आहे. 4 पैकी 2 विषय खूप चांगले, एखादा विषय ठीकठाक, एखादा वीक, त्याच्यावर सुद्धा मेन्स SBI PO मेन्सची सुद्धा निघते आणि RBI असिस्टंटची पण निघते. जुना स्टडी प्लॅनचा व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे, तो सोबत हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर तो सुद्धा पहा. तुम्ही खूप डिटेलमध्ये घेतला होता. भले तो व्हिडिओ 1.5च्या स्पीडनं पहा, नंतर 2च्या स्पीडनं पहा, पण तो सुद्धा कव्हर करा. कारण की त्याच्यामध्ये मी खूप चांगले मुद्दे जे आहेत ते सगळ्या फॅकल्टीसोबत डिस्कस करून घेतले होते. ते मी जास्त रिपीट नाही, हार्डली 2-3 मुद्दे त्यातले रिपीट केलेले आहेत, बाकी सगळे मुद्दे नवीन आहेत. पण एकदा त्यासुद्धा व्हिडिओची लिंक खाली दिलेली, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये दिलेत, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. चला आता आपण स्टडी प्लॅनवर येऊयात. क्वांट रिझनिंग जे प्रत्येकाचा पार्ट आपण लगेच बघूयात. 1 मिनिट मी पाणी पितो, एकदा वाचून घ्या.
बघा, क्वांट सगळ्यात महत्त्वाचं. खूप लोकांना लगेच वाटतं की क्वांट म्हणलं की हेच करावं वाटतं, याच्याशिवाय अरिथमॅटिक किंवा DI कडे जावंच वाटत नाही. खूप लोकांना वाटतं नंबर सीरीज, सिम्पली, ॲप्रॉक्स, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ह्या आपल्या हनीमून पिरियडमध्ये चांगलं ह्याच्यामध्ये जावं, पण ॲक्च्युअल मेन्सच्या निकाला अरिथमॅटिक आणि DI लागतंच. तर त्यामुळं माझं असं म्हणणं होतं, स्पीड मॅथ्स चांगलं ठेवा, पण त्याचं रोज त्याची प्रॅक्टिस, सिम्प्लिफिकेशन रोज 20 केले, कंपॅरिझन व्हेरिएबल 20 केले, नंबर सीरीज 20 केले, गरज नाही आहे. पुढे सांगतो प्लॅनमध्ये कसं कसं करायचं आहे. त्यामुळं हा वाला पार्ट रोज 20-20, 30-30 क्वेश्चन केले तर मग हे कधी करणार. तर त्यामुळं ते कसं कसं करायचं, काय करायचं पुढे डिस्कस करूयात आपण. थोडीशी चांगली प्रॅक्टिस रॉंग नंबर फ्रीची पण ठेवा, की पहिल्या एकदम कॉन्फिडन्स एक्झाम म्हटलं डाऊन व्हायला नको. त्याच्यानंतर अरिथमॅटिक आणि DI कोणत्या लेवलचे प्रश्न आपण करायचे आहेत. जसं आत्ता सांगितलं, पुढच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये 2 एक्झाम मी वेगळ्या काढतो. एक IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्स. बरं का, यांची डिफिकल्टी लेवल खरंच चांगले असते. मागच्या वर्षी कमी होती, त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा कमी होती. हे 2 साईडला काढले. तर बाकी सगळ्यांची एक्झामची डिफिकल्टी लेवल ही जास्तीत जास्त ग्रामीण बँकेच्या PO मेन्सपर्यंत असते. मी सांगितलं सगळ्या एक्झाम, बरं का, सगळ्या. ह्याच्यामध्ये कोणत्या, ह्याच्यामध्ये IBPS आपल्या ग्रामीण बँकेची PO मेन्स, याच्यामध्ये अजून कोणती एक्झाम असेल समजा आल्या, LIC EO मेन्स, न्यू इंडिया EO मेन्स, कोणतीही एक्झाम असेल ह्या लेवलपर्यंत त्या 2 एक्झाम सोडल्या तर. आणि आपण उलटं करतो, आपण ऑल बोर्ड लेवलचे क्वेश्चन सोडवतो, ज्यात ह्या एक्झामच्या हे म्हणजे ह्याची मॉक टेस्ट देताना ह्याच्यामधले जे क्वेश्चन असतात ते ह्यातले टाकलेले असतात. तर त्यामुळं ह्या माझं असं म्हणणं होतं की ज्या लोकांना पहिल्यापासून ॲस्पिरेशन जे आहेत ते इकडचे नाही आहेत, ज्यांना माहिती इथपर्यंत आहेत. तर त्यामुळं टेस्ट सिरीज निवडत असताना असं काही नाही की अवघड क्वेश्चन केले म्हणजे खूप भारी. त्यामुळं जशी एक्झामची लेवल आहे ते एक्झामच्या लेवलनं केली पाहिजे, कारण की खूप अवघड टेस्टमध्ये पुन्हा एकदा रँक कमी आला की पुन्हा एकदा डिमोटिवेट होतात आणि मुलांमध्ये टेस्ट देत आहेत. तर त्यामुळं ह्या 2 एक्झाम सोडल्या, बाकी सगळ्या राहिलेल्या एक्झामच्या बँकिंग आणि इन्शुरन्सच्या सगळ्यांची लेवल ही RRB PO मेन्सपर्यंत असते. दुसरं, खूप जास्त वेळ तुम्हाला तुमच्या तयारीचा अरिथमॅटिक आणि DIला द्यायचा आहे, भले तुम्ही प्री लेवल किंवा मेन्स लेवल कोणतीही तयारी करत असाल तरी पण. बाकी तुम्हाला या स्पीड मॅथ्समध्ये प्रॅक्टिस वाढवायची असेल. होतं कसं की आपण खूप वेळेस आपला डाऊट किंवा आपला नेहमी प्रॉब्लेम असतो आहे एवढ्या पार्टमध्ये. म्हणजे हा एवढा सिलेबस आहे, हा एवढा तुमचा समजा क्वांटचा सिलेबस आहे, क्वांटच्या सिलेबसमध्ये हा एवढ्याच्यात तुमचा प्रॉब्लेम आहे, एवढ्याच्यात प्रॉब्लेम आहे. तर आपण दर वेळेला फुल लेंथ टेस्ट देणं कितपत योग्य आहे. पहिल्यांदा हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम एलिमिनेट करून घ्या आणि मग फुल लेंथ टेस्टच्या पाठीमागे लागा. तर त्यामुळं बरं, इथं नेहमी प्रॉब्लेम आहे, दर वेळेला एवढं चेकिंग करत बसायचं काय कोणी सांगितलेलं आहे. समजा तुम्हाला माहिती आहे की तुमचं अरिथमॅटिक वीक आहे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या DIमध्ये जशी स्पीड पाहिजे तशी स्पीड तुम्हाला येत नाही, तर मला असं म्हणतं की पहिल्यांदा तो वाला पार्ट क्लिअर करा, त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला फुल लेंथ मॉक्स आहेत तुम्हाला वाढवायचे आहेत. सर सध्या सोर्सेसमध्ये तुम्ही काय सांगाल. सोर्सेसमध्ये अड्डा एसचं क्वांट आहे, अड्डाचं DI 3rd एडिशन आहे, गाईडलीचे पेड PDF जुन्या पण आहेत आणि नवीन पण आहेत, एक्झाम पल्टीचे फ्री PDF त्यांच्या वेबसाईटला लॉग इन केले की ऑटोमॅटिकली तुम्हाला डाउनलोड करता येतील, ज्या इझी मॉडरेट डिफिकल्टचे 50 क्वेश्चन आहेत. अड्डाचं क्रॅकरचं बुक आहे, पण हे अड्डा क्रॅकर आणि DI डिकोडेड ना, हे पुन्हा एकदा या 2च एक्झामसाठी मी सांगेन, बाकी एक्झामला नाही. आणि डेली फ्री क्विजेस आहेत, अड्डा, प्रॅक्टिस मॉक, ऑलिव्हबोर्ड, टेक्स्टबुकचे. हे डेली फ्री क्विजेसला काय करायचं, कारण की मुलं जे म्हणतात की सर मी ना X प्लॅटफॉर्मवर टेस्ट दिली की माझं स्कोअर खूप चांगला येतो, पण Yवर दिली की येत नाही. त्या पाठीमागचं कारण ते तेवढं एकच वापरत असतं. बाकीच्यांचा पण फ्री कॉन्टेंट वापरा. म्हणजे भारतातले मी तुम्हाला कानेकोपरे सांगितले. कानेकोपरे कसे की अड्डा प्रॅक्टिस मॉक आहे, दिल्ली नोएडाचा आहे, गुडगावचा आहे, तर तिकडची भाषा, तिकडची मुलं तिकडची टेस्ट बनवणार आहे. त्यानंतर टेक्स्टबुक पकडलं तर तो मुंबई बेस्ड आहे, इकडचे पश्चिम भारतातले लोक. त्याच्यानंतर तुम्ही ऑलिव्ह बोर्ड घ्या किंवा IBPS गाईडली किंवा गाईडली घ्या, यांचे सगळेजण साऊथ इंडियन लोक. तर त्यामुळे सगळ्याकडच्या क्वेश्चन बनवणाऱ्याचा फील घ्या. ऑटोमॅटिकली तुम्हाला असं होणार नाही की माझं एक्स टेस्टमध्ये माझे चांगले मार्क येतात आणि वायमध्ये माझे येत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं जे काही फ्री क्विजेस आणि टेस्ट आहेत प्री लेवल स्पेसिफिकली म्हणेल, तर त्यावेळेला तुम्ही प्री लेवलच्या क्विजेस जे आहेत ते दिल्या पाहिजे क्वांटच्या केसमध्ये. पुढे आणि अभ्यासाचा चांगला तुम्हाला मेन्स सिलेक्शनसाठीचा हाच गुरुमंत्र आहे, इकडचा पार्ट तुमचा चांगला पाहिजे.
LR मध्ये अभ्यासाचे दोनच पार्ट मी करतो, सिटिंग पझल आणि नॉन पझलवाला पार्ट. नॉन पझलमध्ये इतर सगळे टॉपिक आहेत. तर तुम्ही तुमच्याकडे सध्याला तेच जे पलीकडे मी सांगितलं, अड्डा SLR, अड्डाचं पझल 3rd एडिशन, गाईडलीचे पेड PDF जे आहेत, एक्झाम पंडितचे PDF, अड्डा क्रॅकर आहे जे मी IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सला सांगेल. द अल्टिमेटचं पझलचं पुस्तक हे चांगलं आहे. पझल मिनी आहे यांचं, पण ते पुन्हा एकदा IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सला, आणि डेली फ्री क्विज या पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येईल रिझनिंगच्या केसमध्ये. आतापासून रिझनिंगमध्ये तुम्ही स्वतःहून विचार करा की आपण आपल्या क्रिटिकल रिझनिंगला, ज्याला आपण हाय रिझनिंग म्हणतो, त्याला आपण किती वेळ दिलेला आहे. रिझनिंगमध्ये मेन्सला नेहमी क्वेश्चन आपल्याला डेटा सफिशियन्सीचे दिसतात, आपण त्याला किती वेळ देतो. क्वांटमध्ये सुद्धा डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन्स आहेत, क्वांटमध्ये सुद्धा क्वांटिटी बेस्ड इनइक्विटीचे क्वेश्चन्स आहेत, आपण त्याला किती वेळ देतो, किती सोडवतो. खूप जणांचं अजूनही 2-2, 3-3 वर्षाची तयारी करून पण नसल्याच जमा आहेत ती तयारी. तर त्याच्या सुद्धा तयारीचा वेळ तुम्हाला वाढवायचा आहे ह्या पद्धतीने. तर हा रिझनिंगचा पार्ट झाला. इंग्लिश याच्यामध्ये लिहिले मी फक्त 2 शब्द, त्यांनी कॉन्टेंट वगैरे लिहिलं नाही वेगळा की रिझनिंगसाठी अड्डा एसचं पुस्तक करा, नाही. तो भाषा विषयच मुळात वेगळा असतो, भाषा विषयच मुळात वेगळा असतो. पण सध्याला खूप जास्त तुम्ही, कारण की जसं दर 15-15 दिवसाला एक्झाम आहेत, तर त्या हिशोबानं सांगताना मी दोघांचाही तुम्हाला अंश जो आहे तो घ्यावा लागेल. तुम्हाला रीडिंगचाही चांगला अंश घ्यावा लागेल आणि तुम्हाला क्विझेसची पण. म्हणजे हे मी वाचतोय आणि हा त्याचा इफेक्ट आहे. तर या पद्धतीनं दोन्ही अँगलनं तुम्हाला विचार करावा लागेल. फक्त ही गोष्ट केल्यानं होणार नाही, फक्त ही गोष्ट केल्याने होणार नाही. ह्या दोघांचा चांगला संगम पाहिजे. ह्या दिवसामध्ये सध्या वाचन करत असताना पेपर वाचन जास्त करा, कारण की GAला त्याचा फायदा होईल. हा पुस्तक वाचनाची जी वेगळी सवय आहे, जी आपण ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला जानेवारीपासून, पण जानेवारीपासून एप्रिल, मे, जूनपर्यंत एक्झाम कमी होते तेव्हा ते परवडत होतं. आता सध्याला तसा वेळ तुम्हाला वेगळा काढता येणार नाही. पुस्तक वाचायचं असेल तर असं पुस्तक वाचा की ज्यातले छोटे छोटे टॉपिकच्या माध्यमातून 8-10 पानांचे एक टॉपिक असेल तसं काढा, सो दॅट तुम्हाला पुस्तकाचा सुद्धा फील जो तो त्या दिवसामध्ये जे ते घेता येऊ जाईल. हा रीडिंग आणि क्विझेसवाला पार्ट. आणि दिवसेंदिवस इंग्लिशचा जो पार्ट आहे तो अवघड नाही, तर तो सोपा होत चाललेला आहे. मेन्स एक्झामला तुम्ही 2018-19-20 पासून पहा, 18-19-20 पासून पोरांची ओरड इंग्लिशबद्दल कमी झालेली आहे. त्या पाठीमागचं कारण युसेज बेस्ड पार्ट आलेला आहे. IBPSच्या POला मागच्या वर्षी प्रीला 30 पैकी 10, 10.5 मार्काचा कट ऑफ होता. 30 पैकी 10, 10.5. कुणीच काही बोललं नाही. खूप कमी जण बोलले. का तर मुळात पेपर सोपा आल्यामुळे खूप जणांनी तो इझिली क्लिअर करा. तुम्ही जर मागच्या वर्षी IBPS PO प्री पास झालेले किती होते, प्री पास झाले तर म्हणजे त्यांचा मार्क तर 10-11 पेक्षा जास्त असतील. तर 10-11 पेक्षा जास्त पास झालेले मुलं एवढं होते. त्या पाठीमागचं कारण मुळात इंग्लिश युसेज बेस्ड आणल्यामुळं सध्याला त्यातले मार्कही मुलांचे वाढलेले आहेत आणि त्यातला कट ऑफ सुद्धा इंग्लिशचा जो तो मुलांचा वाढलेला आहे. आणि त्याच्यासाठी रीडिंग आहे, क्विझेस आहे, सगळा पार्ट भरपूर सोर्सेसमधून सध्या अवेलेबल झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जनरल अवेअरनेस. मला माहिती आहे की सध्या 9 तारखेला आता तर तुमचे हॉल तिकीट पण एक्झिक्युटिव्हचे आलेले आहेत. नंतर 23 तारखेला तुमचा IDBIचा असिस्टंट मॅनेजरचा पेपर आहे. तिथं जसं 60 मार्काचा वेटेज दोन्ही एक्झामला आलं, तुम्ही 5-5, 6-6 तासाचं GA करतायत. हे मला माहिती आहे. मी रोज 4-5 विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करतो. त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुमच्याकडचे छोट्या गोष्टींचे सगळे अपडेट असतात. पण हे असं करू नका. 5 आणि 6 तास तसं एका विषयाच्या पाठीमाग लागलं तर निकाल येत नाही. सध्या जे 2 रेंजमधले मुलं सांगतो, हाच पार्ट 5-6 तास करणार आहे आणि हाच पार्ट 2 तास करणार आहे. समजा या 60 मार्कांपैकी पेपरची डिफिकल्टी लेवल अशी आली की या 2 तासाचा अभ्यास करणारे मुलं समजा 25 ते 30 मध्ये असतील ना, तर हे काय खूप ग्रेट नसतात. हे हार्डली 5 मार्कांपुढे जातात. अरे पण तो जो राहिलेला वेळ 3 तासाचा दुसरीकडे दिला असता तर त्याचा 15-20 मार्क वाढले असते ना. त्यामुळं रोजचा हा असा कन्सिस्टंट वेळ मोर दॅन सफिशियंट आहे. 2-2 तासाचा, मॅक्सिमम 2 तासाचा म्हणतोय मी. 1 ते 2 तासाचा हा मी व्यवस्थित सांगेल. त्यामुळं डेली नॉट मोर दॅन 2 आवर्स. त्याच्यानंतर सध्याला अपकमिंग एक्झाममध्ये जितक्या काही एक्झाम्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये बँकेच्या एक्झामच्या असतात. IDBIच्या दोन्ही बँकांच्या आहेत, ग्रामीण बँकेच्या दोन्ही बँकांच्या आहेत, IBPSच्या आपल्या PO क्लरिकलच्या सगळ्या बँकांच्या आहेत. त्यामुळे सध्याला बँकिंग गव्हर्नन्स, त्यातल्या त्यात बँकिंग गव्हर्नन्स प्लस बँकिंगचं करंट हा वाला पार्ट तुम्हाला जास्त करायचा आहे. सर सोर्स फ्री वापरू का पेड? तर सध्याला नवीन पोरग असेल फ्री सोर्सेस म्हणून चालू करा हळूहळू. आता सध्याला मुलांमध्ये स्टडी IQचं किंवा अफेअर्स क्लाउडचं प्रमाण जास्त आहे. अफेअर्स क्लाउड करण्यामुळे थोडंसं अजून जास्त झुकलेले आहेत. त्यांचे विकली PDF पोरांना आवडतात. जसं तुम्हाला जी टेस्ट वाटते त्या पद्धतीने चालू करायचं. सध्याला फ्रीपासून चालू करा. पेडमध्ये ठरवत असताना तुमच्याकडे जे काही वेगळे ऑप्शन असतील, स्टडी IQ आहे, अफेअर्स क्लाउड आहे, GK टुडे आहे, अजून बाकी कोणता आहे,
ह्या सगळ्यांचा तो एक अजून एक येतं कोणतं अपरिचित नावाचं एक येतं. ह्या सगळ्यांच्या PDF करत असताना पहिल्यांदा त्यांचं फ्री कॉन्टेंट चेक करा आणि तुम्हाला कोणती भाषा योग्य वाटते त्या हिशोबाने तुम्हाला त्या तयारी लागायचं आहे. पण वेळ रेग्युलर वेळेपेक्षा जास्त देऊ नका, ठीक आहे. आता ते 2 तास आता मी IDBIची एक्झाममुळे म्हणलं, IDBIची एक्झाम नसेल तास-तासभर वेळ केलं तरी चालून जाईल. हिंदीच्या केसमध्ये जे लोक हिंदीची तयारी करतायत, ज्या आता काही लोक जे ते ग्रामीण बँकेच्या स्किल 2 साठी जॉब सोडून आलेले आहेत, असे काही जण मला भेटले. तर त्यांनी फक्त तेवढी एकच एक्झाम टार्गेट करायची. तर अशांना मी सांगेल ठीक आहे, हिंदीचा तुम्ही फुल फ्लेजेड अभ्यास करा. पण बाकी जे विद्यार्थी आहेत जे ग्रामीण बँकांची एक्झाम अपेअर होत आहेत, त्यांनाही माझी विनंती होती, ग्रामीण बँकांची एक्झाम अपेअर होत असताना इतर तुम्ही IDBIच्या 2 एक्झाम देत आहेत, तुम्ही IBPSच्या कॅलेंडरमधल्या 2-3 एक्झाम देत आहेत, तुम्ही SBIच्या एक्झाम देणार आहेत, तिथे तुम्हाला हिंदी बचावाला येणार नाही. त्याच्यामुळं आणि तुम्हाला वाटतं तुमची हिंदी खूप चांगली आहे, पण दरवर्षी पाहतो दरवर्षी ग्रामीण बँकेच्या केसमध्ये जेवढे इंग्लिशमध्ये ज्यांचा गेम होणार असतो तेवढेच हिंदीवाले पण असतात. बरं, त्यातल्या त्यात समजा 40 मार्कांपैकी, मी 40 पैकी सांगतो बरं का, 20 पैकी नाही, 40 पैकी समजा इंग्लिशचा कट ऑफ आहे समजा 8चा आहे आणि 13 मार्काचा आहे समजा हिंदीचा कट ऑफ. पण इथं हिंदीचा 11 किंवा 12 पडलेला मुलगा सेक्शनल कट ऑफ न निघाल्यामुळे फेल होऊन जातो, त्याचं काय. आणि आता ती हिंदी तशीच, जी हिंदी आपण रोजच्या वापरामध्ये बोलतो तशी नाही, तर ती मोठी म्हणजे कवयित्री लेखकांची जी हिंदी असते ती हिंदी परीक्षेमध्ये सध्याला जास्त येते. तर त्यामुळं सध्याला हिंदी घेत असताना इतर सगळ्या एक्झाम इंग्लिशमधून देत असल्यामुळं खूप जास्त विचार करा. पण जे लोक स्पेसिफिकली ग्रामीण बँकेसाठीच आलेले आहेत किंवा ग्रामीण बँकेचीच तयारी करत आहेत, अशांनी हिंदीबद्दल विचार करायला प्रॉब्लेम नाही आहे. कम्प्युटरचा पार्ट आता लगेच नको, ग्रामीण बँकेच्या दोन्ही एक्झाममधलं कम्प्युटर सोपं येतं. ते सप्टेंबरमध्ये एक्झाम होणार आहे, ऑगस्टपासून तयारी चालू करता येईल. सध्याला जुलै महिन्यातला बऱ्यापैकी वेळ जो आहे तो तुम्ही आता IDBIच्या एक्झामला एलिजिबल असाल तर त्याच्यासाठी द्या. पण कधीच टेक्नॉलॉजीचा संबंध आलेला नाही आहे, कधी MSCIT पण झालेली नाही आहे, असं असेल तर हळूहळू तुम्ही GAच्याच वेळेतला थोडासा वेळ काढून 2 तास जो सांगितलं त्यातला अर्धा तास वेळ काढून कम्प्युटरचा पाठ हळूहळू तयारी करू शकतात. असे विद्यार्थी ज्यांचा कम्प्युटरचा कधी संपर्क आलेला नाही. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना पहिल्यापासून सांगितलं की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सध्याला अभ्यासाचं वेटेज येतात. आपल्या जेवढ्या काही बॅचेस चालू आहेत, आपण साधारणतः त्यांचे 4 लेक्चर घेतोय, ॲप्टिट्यूडचे 1 लेक्चर घेतोय ॲग्रिकल्चरचं. तर तुम्ही अभ्यासाच्या वेळेमध्ये सध्या तशा हिशोबाला बॅलन्स आणा ज्यांच्या बॅचेस चालू आहेत. पण ज्यांच्या बॅचेस झालेल्या आहेत सध्या पुन्हा एकदा ॲप्टीचं वेटेज, ज्यांच्या बॅचेस झालेल्या आहेत ॲप्टीचं वेटेज तुमचं जास्त पाहिजे, ॲग्रीचं वेटेज सध्या कमी. सध्या म्हणजे कधीपासून, चला जुलैपासून, तर ते मी सांगेल सप्टेंबरपर्यंत सांगेल, सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सांगेल. जसं तुम्ही सप्टेंबरपर्यंत, जसं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आलात तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मी जुन्या ॲग्रीच्या मुलांना सांगतोय की जुने मुलं सध्या तुम्ही इकडं 80% वेटेज आणि इकडे 20% दिलं. त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इकडं 20% होतं आणि इकडे 80% दिलं. पुन्हा डिसेंबरचा महिना आला, पुन्हा डिसेंबरच्या महिन्यामध्ये तुम्हाला AFOची एक्झाम असते, तर पुन्हा ॲप्टीला 80%, ॲग्रीला 20% आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये पूर्ण तुमचं ॲग्रिकल्चर 100% जर केलं तरीही चालेल. सर इथं 80% वेटेज का द्यायचं आहे? अरे किती चांगली गोष्ट झालेली आहे की IBPS क्लरिकलची ॲड आधी आलेली आहे. त्याची एक्झाम ऑगस्टच्या शेवटी सप्टेंबरमध्ये होईल. सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरला त्यांची, ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला त्यांची प्री होऊन जाईल. झालं, एकदा IBPS क्लरिकलची एक्झाम दिली नंतर तुम्हाला शिफ्ट करायला सोपं जातं. आतापर्यंत किती प्रॉब्लेम व्हायचा तुम्हाला IBPS क्लरिकलची एक्झाम देताना? दरवर्षी 20 डिसेंबरला IBPS क्लर्क प्री झाली की 27 डिसेंबरला SO असायची प्री, आणि 20 जानेवारीला IBPS क्लरिकलची मेन्स असली की 27-28 तारखेला SOची मेन्स असायची. इतका प्रॉब्लेम व्हायचा त्या पोरांना, कळतच नव्हतं कोणती एक्झाम द्यावं, कोणतं टार्गेट ठेवावं. पण आता सुटसुटीत झालेलं आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं होतं की तुम्ही या पद्धतीने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिडपर्यंत 80%, 20%, मिड ऑक्टोबरपासून नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तुम्हाला ॲप्टी आणि ॲग्रीचं वेटेज जास्त ठेवा, त्याच्यामध्ये पुन्हा ॲप्टिट्यूडवर तुम्हाला येता येईल. ह्या पद्धतीनं करायचं आहे तयारी ॲग्रिकल्चरच्या जुन्या पोरांनी. आणि कॉमर्सवरच्या काही एक्झाम त्याची तयारी तुम्ही करतायत की नाही माहीत नाही, कॉमर्सचे मुलं. पण मी माझ्या बॅचेससाठी आतापासून जर कॉमर्सवरची कोणती एक्झाम आली, ट्रान्सको, जेनको, डिस्कॉमची, मी आतापासून त्याची तयारी लागलेलं आहे. तर पण सध्या कॉमर्सच्या मुलांनी आता सध्याला ॲप्टीवरचं वेटेज जे ते त्यांनी 100% ठेवायचं आहे.
पण जशी एक्झामची काही चाहूल लागली तशी मी तुम्हाला आधी त्याच्याबद्दल सांगेल आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली तिकडे शिफ्ट करेल. पण सध्या ॲप्टिट्यूडवर असं तुमचं वेटेज जे ते जास्त असायला हवं. चला आपण स्टडी प्लॅनमध्ये शेवटच्या पार्टमध्ये ज्याच्यामध्ये मी 3 कॅटेगरी ऑफ स्टुडंट जे ते बनवलेले आहेत. 3 कॅटेगरीपैकी पहिली की सध्या ज्यांच्या बॅचेस सुरू आहेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅचेसमध्ये खूप जण असे ज्यांनी बॅचेस ऑनलाईनच्या अर्धवट केलेले आहेत. माझ्याकडचे बाहेरचे पण मुलं, कारण की मुळात ऑनलाईन करायला तुम्हाला स्वतःची डिसिप्लिन लागते. ह्या तिन्ही पार्टमध्ये त्या तिघांसाठी काय काय ते मी पुढच्या 5 मिनिटामध्ये सांगतो. बघा, पहा एकदा पाणी पितो. तर बघा सर, मी कोणत्या कॅटेगरीमध्ये तर हे कसं ठरवू मी? एकदम सोपं आहे. नवीन पोरांना माहिती आहे, यांच्या ज्याने आत्ता 22चे पास आउट आहेत, तुम्ही तर सगळे ह्या कॅटेगरीत येतात. पण सर मी इथं किंवा मी जुना आहे आणि मी कुठे तुम्हाला कळत नाही, मी काय करू? एकदम सोपं. जसं मी माझ्याकडं काउन्सिलिंगला येण्याच्या आधी सांगतो की येण्याच्या आधी पहिल्यांदा मागच्या 15-20 दिवसात आपला अभ्यास झालेला आहे का स्वतःला विचारा. हां, म्हणजे मागच्या 15 दिवसात महिन्याभरात जर गॅप पडला नसेल, मागच्या महिन्याभरात अभ्यासाला गॅप पडला असेल, व्यवस्थित अभ्यास होता, 4-5 तास 6 तास 7 तास अभ्यास चालू आहे समजा, तर अशा विद्यार्थ्यांनी 2 क्लरिकलच्या प्री आणि 2 POच्या प्री द्यायच्या. क्लरिकल प्री देताना 35-35-30 म्हणजे IBPS प्री द्या, SBI द्या, ग्रामीण बँकेची देऊ नका. आणि IBPS PO प्री, SBI PO प्री 35-35-30च्या अशा एक्झाम, म्हणजे इंग्लिश पण आलं पाहिजे. अशा एक्झाममध्ये जर आपलं पर्सेंटाईल कन्सिस्टंटली 40% आत येते, 40च्या आत येते, समजा 40-45च्या आत येते, समजा कन्सिस्टंटली 40-45च्या आत येते, अशी विद्यार्थी बघा ह्या पहिल्या कॅटेगरीत. अशा दोन, आणि एक्झाम लागून द्या, एकानंतर एक लगेच द्या, 2-2, 3-3 एक्झाम का द्या? ॲव्हरेज मार्क्स काढता यावेत म्हणून. त्याचं काही ॲनालिसिस करू नका, फक्त एक्झामला ॲव्हरेज काढण्यासाठी. समजा त्यातलं तुमचं पर्सेंटाईल कन्सिस्टंटली 60, 65, 70 येतंय, प्री एक्झामचं म्हणतोय मी, क्लरिकल प्रीच्या 2-3 एक्झाम, PO प्रीच्या 2-3 एक्झाम, 65, 70, 75च्या आसपास येतंय, 60, 65, 70, 75, तुम्ही ह्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहात. आणि तशा एक्झाममधलं कन्सिस्टंट तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो 80, 85, 90च्या वर यायला लागला, तुम्ही ह्या तिसऱ्या कॅटेगरीतले आहात. एकदम सोपं आहे हे पाहण्यासाठी. तर मी कोणत्या कॅटेगरीत आहेत ते कसं ठरवू? ह्या पद्धतीने ठरवू. तर आपण मागच्या एका महिन्यात अभ्यास का झालेला पाहिजे? तुम्ही मागच्या महिन्याभरात अभ्यास सोडलेला आहे आणि समजा अचानक टेस्टला बसले तर तुम्ही पहिल्याच कॅटेगरीमध्ये येणार आहात. तर त्यामुळं मागच्या महिन्याभरात चांगला अभ्यास झालेला पाहिजे. आणि समजा मी माझा सर अभ्यासच झालेला नाही, तर मी काय करू? एक 8 दिवस मी जशी आत्ता सांगितलं की प्री लेवलच्या टॉपिक वाईज टेस्ट दे आणि त्यांना थोडंसं फ्लोमध्ये, आणि मग असं टेस्ट देऊन ह्या पद्धतीने पर्सेंटेजच्या हिशोबानं स्वतःला ठरवू. तर ह्या तिन्ही कॅटेगरीसाठी सर पहिल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी काय करावं? हे बघा, पहिल्या कॅटेगरीसाठी ऑब्व्हियसली मी अभ्यासाकडचं तुमचं जे वेटेज आहे ते 100% मला असं वाटतं तुम्ही अभ्यास करावा. प्रॅक्टिसच्या केसमध्ये मी टॉपिक टेस्ट सांगेल, पण त्याला काही जास्त वेळ जात नाही, तर जास्त वेळ टेस्टला जात नाही, हार्डली 5-10% वेळ टेस्टला जातो. हां, ज्यांचं हे आहेत त्यांना मी अभ्यासाचा वेळ 50% आणि टेस्टचा वेळ जो तो 50% सांगेल, 50% वेळ टेस्टला. पण ज्यांच्या बॅचेस वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे अशांच्या केसमध्ये अभ्यासाचा वेळ कमी, एक 25% वेळ अभ्यास, आणि अशांना मॅक्सिमम पार्ट मी टेस्टचा सांगेल, 75% वेळ जो तो त्याने टेस्ट ह्या सेगमेंटला द्यावा. या पद्धतीनं या तिघांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मान्य, सरासरी हे पण कळालं. पण आता इथून पुढे कसं? इथून पुढे वेळेचं नियोजन कसं? हे बघा, त्यातली पहिली कॅटेगरी मी साईडला काढतो की सध्या बॅच सुरू असलेले किंवा ज्यांची बॅच झाली पण त्यांनी बॅच अर्धवट केले त्यांनी, तर अशांनी सध्या त्यांचा पूर्ण फोकस एखाद्या बॅचवर आणि होमवर्क कंप्लीट करण्यावर पाहिजे. तुम्ही जिथे कुठे सध्या बॅचेस करतायत तर तिथे असलेल्या फॅकल्टीला फॉलो करा, कारण की काही ना काही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळ्या पावसाळ्यात त्यांनी पाहिलेले आहेत, ते सांगतायत, व्यवस्थितच सांगतायत. तर त्या हिशोबानं त्यांनी जसं सांगितलेलं आहे तसं ह्या हिशोबानं फॉलो करायचं आहे. हां, सोबत जे तुमचे टॉपिक होत आहेत त्या टॉपिकच्या टॉपिक टेस्ट कितीतरी वेबसाईट आहेत ज्या फ्रीमध्ये अवेलेबल करून देतात, तिकडे करायचं आहे ते. आणि सोबत त्या टॉपिकचे मेन्स लेवलचे क्वेश्चन करा. तुमच्याकडे पर्सेंटेज टॉपिक चालू आहे, समजा तुम्ही अड्डा एसचं पुस्तक किंवा एक्झाम पंडितचे PDF घेतल्या, तर तुमच्या बॅचमध्ये टॉपिक चालू आहे, तुमच्या बॅचचं होमवर्क, तुमच्या बॅचच्या तुम्ही ज्या क्लासमध्ये तिथली टेस्ट, तिथली शीट असेल किंवा पुस्तक असेल ते कंप्लीट करून थोडंसं अड्डा एसवर सोबत या, थोडंसं एक्झाम पंडितवर सोबत या, का ते एक्स्ट्रा प्रॅक्टिस सोबत ठेवा, जेणेकरून त्या टॉपिकचे मेन्स लेवलचे क्वेश्चन लगेच कव्हर होतील.
हा, आणि त्याच्यानंतर ते चालू असताना, बॅच चालू असताना आपल्याला अरिथमॅटिक करावंच वाटत नाही, डोक्यावरून जायला लागतं. अचानक डिसऑनेस्ट डिलरचा कॉन्सेप्ट असतो, अवघड वाटायला लागतो. इन्स्टॉलमेंटचा पार्ट असतो, अचानक अवघड वाटायला लागतो. तर अशा वेळेला अशा पोरांनी, जुन्या विद्यार्थ्यांनी त्यांनी चुका केल्यात की त्यांनी तो अवघड पार्ट आला की सोडून दिलेला आहे. तुम्ही तिकडचा फोकस जास्त ठेवा. त्यामुळे तुम्ही अरिथमॅटिक म्हणजे हे सगळे कमर्शियल मॅथ ज्याला म्हणतात, डेटा इंटरप्रिटेशन, सिटिंग पझल, क्रिटिकल रिझनिंग, ह्याच्यावरचा तुमचा फोकस जास्त पाहिजे. बॅच चालू असताना जास्त फोकस दिला तर निकाल लवकर येईल. बॅच चालू असताना जर तुम्ही त्याला रडारड केली की नाही बाबा मला अवघड चाललंय, तर झाला, विषय संपला. मग हळूहळू 1 वर्ष लागतो सिलेक्शनला, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, माणूस नवीनचा जुना होतो आणि जुन्याचा प्राचीन होऊन जातो. ह्या सगळ्या करत असताना, त्यामुळं तुम्हाला नवीन मध्ये सिलेक्शन पाहिजे असते तर बॅच चालू असताना या टॉपिकवरचा फोकस तुमचा जास्त पाहिजे. सिलेबस 50%च्या वर जायला लागला की हळूहळू तुम्ही ज्यावेळेला टॉपिक चालू तेव्हाच टॉपिक क्विजेस, 50%च्या वर जायला की क्विज आणि सेक्शनल टेस्ट हळूच चालू करून द्यायचं. आणि जसा 80-90% आसपास झाला सिलेबस क्वांट रिझनिंग इंग्लिशचा, तसं तुम्ही फुल लेंथ टेस्टच्या पाठीमागे जे ते लागलं पाहिजे. तर तुम्ही पाहिलं असेल, मी जास्तीत जास्त वेळ तुम्हाला अभ्यास आणि अभ्यासावर सांगतोय. थोडा वेळ हळूहळू टॉपिक टेस्टला आणि पुढं गेलं की क्विज, सेक्शनल टेस्ट आणि फुल लेंथ टेस्टच्या हिशोबाने प्री लेव्हलच्या तुम्ही देऊ शकता तिथपर्यंत. आता दुसरी कॅटेगरी, इथं थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करावं लागेल. बॅच अभ्यास झालाय, प्री निघालेले आहेत, पण मेन्स प्री निघालेले आहे पण किंवा नाही पण, दोन्ही कॅटेगरीचे मुलं. पण सध्या ज्यावेळेस मी टेस्ट देतो, माझं पर्सेंटेज कुठतरी 70, 75, 75, 80, 85च्या वर येत आहे कन्सिस्टंटली. आपण प्री अजून निघालेली नाही, किंवा एखाद दुसरी मागच्या वर्षी ह्या प्री निघाल्यात, ह्या निघाल्यात, हे अशा कॅटेगरीचे मुलं. अशांनी इकडचा वेळ, टेस्ट आणि स्टडीचा वेळ हा 50-50% डिवाइड करावा. अभ्यासाचा वेळ देताना क्वांट एलआरसाठीचा सध्याचा जो वेळ आहे 4-5 तास, 4-5 तास क्वांटचा, एलआरचा 3-4 तास, इंग्लिश हिंदी किंवा रिडिंग हा जो काय असेल 2-3 तासाच्या आसपास. जीएचा वेळ सध्या कम्प्युटर ॲड करायचा असेल तर करू शकता, पण मला असं वाटतं ऑगस्टपासून तुम्ही कम्प्युटर केलं पाहिजे. 1-2 तास वेळ जीएला. ह्या पद्धतीनं तुमच्या वेळेचं डिव्हिजन जे आहे ते पाहिजे. हे वेळेचं डिव्हिजन सध्या करत असताना आता ह्याच्यातलाच वेळ काढून म्हणतो मी हे करायचं, ह्यातलाच एलआरचा वेळ काढून हे करायचं, ह्यातलाच इंग्लिशचा वेळ काढून हे करायचं. याच्यामध्ये मी सिम्प्लिफिकेशनची रोज 10-20, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलची रोज 10-20 या गोष्टीच्या विरोधात आहे. कारण की त्यानं आपला मेन्सवरचा फोकस कमी होतो. माणूस प्री पास होतं किंवा प्रीच्या जवळ पोहोचतं आणि पुन्हा वर्षानुवर्षे टक्कल पडेपर्यंत मेन्सची तयारी जे ते करत राहतं. त्याच्यामुळे ते करायचंच आहे, नो डाऊट. आता ह्या वेळेमधलं जे तुम्हाला टेस्टवाल्या पार्टमध्ये रोजचा 30 ते 60 मिनिटाचा वेळ प्री लेवलच्या क्विजला द्यायचा. प्री लेवलच्या क्विज तुम्ही कुठून आहे, तुम्हाला जिथून मिळेल, अड्डा असेल, हॉलिवूड असेल, प्रॅक्टिस मॉक असेल, टेक्स्टबुक असेल, अजून स्मार्ट किड असेल, कुठेही प्री लेवलच्या क्विजेस ज्याच्यामधला वेळ तुम्ही तुमच्या ह्या सिम्प्लिफिकेशन आज केलं, चला उद्या अप्रॉक्सिमेशन केलं, किंवा मिक्स्ड क्विजेस असतील, काही असेल, तर साधारणतः रोजचा वेळ कमीत कमी 30 मिनिट आणि जास्तीत जास्त 60 मिनिट. आज सिम्पली सापडलं, उद्या अप्रॉक्स सापडलं, परवा नंबर सिरीज सापडलं मिसिंग, त्यानंतर सापडलं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, आपलं नंबर सिरीज रॉंग सापडलं. हा या पद्धतीने आला पाहिजे तो टॉपिक काही दिवसाच्या गॅपनं. आणि खूप आता सध्याला काही महाभाग असे आहेत, रोज 2-2, 3-3 प्री एक्झाम देत आहेत. नको, आठवड्यातून जास्तीत जास्त 2 प्री लेवलच्या फुल एंड टेस्ट द्या. एखादी पीओ प्री आणि क्लर्क प्री सफिशियंट. जसं काही लोकांनी IDBIला इलिजिबल नाही आहेत, एज वगैरे नसल्यामुळे, त्यांनी ग्रामीण पीओ प्री, अरबी क्लर्क प्री अशा हिशोबाने द्यायच्या. पण जे लोक सध्या देत आहेत, जे लोक सध्या IDBIची एक्झाम देत आहेत, सध्या IDBIची चालू करून द्या. ह्याच्या ठिकाणी IDBIची द्या, एखादी ग्रामीण पीओ द्या. सध्या पुढच्या दोन्ही एक्झाम त्याच आहेत, IDBI किंवा IDBI. सध्याला असिस्टंट मॅनेजर एकदा, IDBI दोन्ही देता येत नाहीत, कारण की सध्याला 2 पैकी एकालाच इलिजिबल आहेत. तुम्ही एक IDBIची कोणती पण जिथे इलिजिबल आहात किंवा जो फॉर्म भरलाय तो, सोबत RRB पीओ प्री. अशा हिशोबाने आठवड्यातून जास्तीत जास्त 2 ॲनालिसिसवर भर पाहिजे, खूप जास्त टेस्ट देण्यापेक्षा. आणि जे 2-2, 3-3 टेस्ट रोज देत आहेत, त्यांचा गेम तुम्ही बघा, काही दिवसांनी बघा तुम्ही, ज्यावेळेस निकाल लागतो त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली सापडेल. असे लोक प्रीमध्ये पासून मेन्समध्ये अडकतात. डेली मॅक्सिमम 1 ते 2 सेक्शनल मेन्स चालू करून द्या. हळूहळू क्लरिकल मेन्सपासून चालू करा, पण तो पीओ मेन्सला नाही. चालू करताना 1 पासून करायचं, त्याला 2 वर न्यायचं. चालू करताना समजा आज क्वांट, उद्या LR, परवा इंग्लिश, पुन्हा क्वांट, LR, इंग्लिश, असं करून हळूच तो 2 मेन्सवर न्यायचा. आज क्वांट LR, उद्या LR इंग्लिश, मग क्वांट इंग्लिश. अशा हिशोबानं चालू करताना 1 पासून करा, पण उद्या चालून पुढे चालून त्याला 2 वर न्या. आणि वीकली 1 फुल लेंथ टेस्ट जी ती चालू करताना क्लर्क मेन्स
आणि नंतर पीओ मेन्सवर न्यायचे. बापरे सर रोज एवढ्या टेस्ट करायच्या आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. तुम्हीच पाहणार, रोजचा जास्तीत जास्त 1 तास इकडे चाललाय. वीकली दोन म्हणतो मी, ते इकडे चाललेले आहेत. रोजच्या सेक्शनल टेस्ट आहेत. पण बघा, ज्या दिवशी तुम्ही फुल लेंथ टेस्ट देतात मेन्सची, त्या दिवशी सेक्शन द्यायची गरज नाही. ज्या दिवशी फुल लेंथ तिकडे देतात ही द्यायची गरज नाही. त्यामुळं हा ऑल्टरनेट बेसिसला आहेत. त्यामुळे माझा जास्त सध्या तुमचा जो फोकस आहे तो तुम्ही पाहिला असेल रोजच्या सेक्शनल मेन्सवर. त्यातल्या त्यात 2 करायच्या आहेत. चालू करताना 1 करा, हळूहळू 2ला तुम्ही न्यायचं आहे त्याला, तो वाला विषय. तर जास्त टेस्ट नाही आहेत, कारण की त्यातला काही पार्ट हा वीकली सांगितलेला आहे. पण ह्या टेस्ट दिल्याच्या नंतर ह्याच्यातून जो पार्ट तुम्ही शिकतायत की यार माझं ना डेटा सफिशियन्सीच नीट नाही, मी तिथं पाठीमागं पडतोय, माझं ना की केसलेटवाला DS माझा खूप वीक आहे. तर जिथं जिथं आपल्याला कळतंय की आपण वीक आहेत, हा वाला पार्ट नोट डाऊन करायचा आणि त्याच्यावरचं काम तुम्हाला करायचं आहे. तर फोकस ऑन वीक एरियाज, स्पेसिफिकली ते जे तुमचे अरिथमॅटिकचे रिमेनिंग टॉपिक राहिले त्याच्यावरच फोकस वाढवा. DIचा पार्ट आहे, DIचा रिमेनिंग वेगवेगळे टाईप, जसं मी आता केसलेट सांगितलं. पझलचे काही पार्ट ब्लड रिलेशन मिक्स येत नाही, तो झाला. त्यात एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा क्वांट अँड एररच्या डेटा सफिशियन्सीची, ते नेहमी मेन्सला येतं. क्वांट अँड एररच्या डेटा सफिशियन्सीची वेगळी प्रॅक्टिस करा. क्वांटमधल्या क्वांटिटी बेस्ड इन्क्विटीची वेगळी प्रॅक्टिस करा. हायर रिझनिंग किंवा क्रिटिकल रिझनिंगची वेगळी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. तो वाला पार्ट तुम्हाला चालू करायचा आहे. स्टडीमध्ये साधारणतः GAचं मी आत्ता सांगितलं, GA बद्दल बोललोय, तर एक साधारणतः 2 तास, सध्या 2 तास का म्हणतोय, IDBIला जास्त वेटेज आहे म्हणून. पुन्हा ऑगस्ट महिन्याला त्याला पुन्हा 1 तासाला न्यायचं. किंवा ज्यांची एक्झिक्युटिव्ह 9 तारखेची परीक्षा संपली त्यांनी पुन्हा त्याला एक्झिक्युटिव्हची परीक्षा संपल्याच्यानंतर पुन्हा 1च तास करायचं. आणि एक्झाम जवळ आली की त्याला 2 तासाच्या वेळेला न्या तुम्ही, तशा हिशोबाने करायचं आहे. तर टेस्टचा लवकर टेस्टचं तुम्ही अनालिसिस करून त्या पद्धतीने पुढे जायचं. पण सर समजा माझी 9 तारखेला एक्झाम आहे, IDBIची एक्झिक्युटिव्ह समजा, तर मी त्या एक्झामच्या तयारीला कधी लागलं पाहिजे? जास्तीत जास्त आठवडाभर आधी, 10 दिवस आधी सफिशियंट. आणि तेही कोणी नवखे मुलं ज्यांच्या प्री निघाले नाहीत, पण ज्यांच्या प्री नेहमी निघतायत ना, अशांनी पुन्हा हाच फॉलो करायचा शेवटपर्यंत. पण समजा एक्झामच्या आधी मला काय तयारी केली पाहिजे आठवडाभर आधी, तर ठीक आहे, एक्झामच्या आठवडाभर आधी हे कर चांगलं. एक्झामच्या आठवडाभर आधी चला वीकली 2च्या ऐवजी चला त्याला 4 करून घे, 5 करून घे. वीकली 4-5 कर, तुला जी कोणती IDBIची एक्झाम द्यायची ती. पण मेन्सची तयारी सोबत चालू दे. मेन्सची तयारी बाकी एक्झामची सोबत चालू दे. ह्या मेन्सच्या सेक्शनल मेन्स देताना पहिल्यांदा क्लरिकल मेन्स पासून चालू करा. ग्रामीणची क्लर्क मेन्स द्या, मग हळूहळू IBPS क्लर्क मेन्स द्या, मग SBI क्लर्क मेन्स द्या, मग ग्रामीण PO मेन्स द्या. तुम्हाला माहिती एक्झामची लेवल कशी वाढत जाते, तशा हिशोबाने सेक्शनल मेन्स कव्हर करा. आता सगळ्या टेस्ट पॅकेजेसमध्ये मेन्सच्या सेक्शनल मेन्स ॲड केलेल्या आहेत सगळ्यांनी. तर ह्या पद्धतीने सध्याला तुम्हाला तयारी करायची आहे, ज्यांच्या मेन्स सध्या निघत नाहीत. सर प्री पण निघतंय, मेन्स पण निघतायत, पण कुठतरी इंटरव्ह्यूच होत नाहीये, किंवा मेन्स थोडक्यात चाललेली, प्री माझं कम्फर्टेबली निघून जातं. अशांना साधारणतः त्याच पद्धतीने अभ्यासाचा वेळ असाच ठेवा. बरं हे सर 7 पैकी 7 दिवस झालं पाहिजे का? पुन्हा एकदा 7 पैकी 7 दिवस करायला आपण रोबोट नाही आहेत. साधारणतः 7 पैकी 6 दिवस झालं, एखाद दिवशी 50%च पाठ झाला, चालून जातं, माणूस आहे आपण शेवटी. तर ह्या हिशोबाने तयारी करताना पुन्हा त्यांनी प्री लेवलची, त्या विद्यार्थ्यांनी साधारणतः डेली 30 ते 60 मिनिट वेळ प्री लेवलच्या क्विज द्यायच्या. वीकली 2 प्री फुल लेंथ टेस्ट, सध्या PO क्लर्कच्या प्री द्यायच्या. जी एक्झाम समोर आहे ती द्यायची. सध्याला IDBIची एक्झाम द्यायची. IDBI झालं जसं, जर IDBI संपलं समजा, तसं ग्रामीण PO प्री, ग्रामीण क्लर्क प्री. बरं, हळूच ग्रामीण PO प्री झालं, क्लर्क प्री झालं, त्यानंतर ग्रामीण PO प्री संपलं, तिथं ॲड करायचं IBPS क्लर्क प्रीची एक्झाम ॲड करायची. त्याच्यानंतर किंवा जिथं ज्या तुमच्या पुढच्या POच्या प्री आहेत किंवा क्लरिकलच्या प्री आहेत त्या 2 ॲड करायच्या. तुम्ही 1 नाही, तुम्ही रोज सेक्शनल मेन्स 2च द्यायच्या. आधीच्या मुलांना बघा, आधीची मुलं थोडीशी वीक आहेत, त्यांना मी 1 to 2 सेक्शनल मेन्स सांगितलं आहे. तुमच्या केसमध्ये 2 सेक्शनल मेन्स चालू ठेवायचे. आज क्वांट LR, उद्या LR इंग्लिश, मग क्वांट इंग्लिश. आणि तुम्ही वीकली 3 क्लर्क किंवा PO मेन्स चालू करताना वीकली 3 म्हणलो का, तर तुमचा जास्त वेळ जो तो टेस्टचा वेळ, आज साधारणतः टेस्ट अँड अनालिसिसचा पार्ट एवढा पाहिजे, अभ्यासाचा वेळ एवढा पाहिजे. तर तुम्ही ज्या दिवशी तुमची फुल लेंथ टेस्ट आहे त्या दिवशी वेगळी सेक्शन द्यायची गरज नाही. पण अल्टरनेट डेच्या हिशोबानं तुम्ही क्लरिकल मेन्स आणि हळूहळू मार्क चांगले लागले की PO मेन्सला तुम्ही झालं पाहिजे. डिटेल अनालिसिस करायचं टेस्ट, जिथं आपण कमी पडतोय साधारणतः त्याच्यावरचं आपलं काम चांगलं चालू पाहिजे.
जास्त वेळ तुम्हाला अरिथमेटिकला, DIला, सिटिंग पझल, हायर रिजनिंग, डेटा सफिशियन्सी, क्वांटिटी बेस्ड इन्क्वांटिटी द्यायचं आहे. रोजचा 2 तासाचा वेळ तुम्ही GR द्यायचा आहे. का तर तुम्ही सिलेक्शनच्या खूप जवळ आहात, तर रोजचा 2-2 तासाचा वेळ GAला, समोरच्या अपकमिंग एक्झाममध्ये बँकिंगमध्ये सगळं त्यातच आलं. करंट अफेअर्सचा पार्ट त्यातच आला. इनफॅक्ट कम्प्युटरचाही पार्ट जो असेल तर तोही त्यात आला. तर तिकडं तुमचा फोकस जो आहे तो इकडे जास्त पाहिजे. पण तुम्हाला हा टेस्टमध्ये हा एक पार्ट मी जास्त सांगितला आहे आणि हा एक पार्ट जास्त सांगितला आहे. ज्या दिवशी फुल लेंथ टेस्ट आहे त्या दिवशी सेक्शनल द्यायची गरज नाही. तर या पद्धतीने तुम्हाला आपल्या तयारीला पुढे पुढे न्यायचं आहे. सर तुम्ही जे अभ्यासाचा फोकस सांगताय तो कसा कसा पुढे न्यायचा आहे कुणाकुणासाठी. तर पहिल्यांदा समजा एकदम कमी डिफिकल्टी लेवलमध्ये तुम्ही हळूहळू टॉपिक टेस्टपासून पुढे चालू करू शकता. टॉपिक टेस्टच्या पुढे नेलं की त्याला सेक्शनल टेस्टमध्ये न्यायचं. सेक्शनल टेस्टमध्ये पुढे नेलं की फुल लेंथ टेस्ट न्यायचं. फुल लेंथ टेस्टमध्ये 2 PO प्री आणि क्लर्क प्री. दोघांमध्ये जसे 60-70, 70-75च्या वर पर्सेंटेज यायला लागलं तसं सेक्शनल मेन्सला न्यायचं. सेक्शनल मेन्समध्ये क्वांट LR इंग्लिशला 3 पैकी 2 सेक्शनमध्ये जसं तुम्हाला असं दिसलं की आपण 70% वर चाललोय, 3 पैकी 3 मध्ये, 3 पैकी 2 मध्येच, मग हळूच फुल लेंथ टेस्ट द्यायची क्लर्क मेन्स आणि हळूच त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट द्यायच्या PO मेन्स. तर तुम्ही एक एक लेवल वर जायचं असताना जसं तुम्ही 60, 65, 70, 75% वर जायला लागले तर इथून इथे यायचं, इथून इथे यायचं, इथून इथे यायचं, इथून इथे यायचं, इथून इथे यायचं. या पद्धतीने सेक्शनल टेस्ट देत असताना याच्यामध्ये मी सेक्शनल टेस्ट क्वांट LR इंग्लिश तिघांच्या पण घ्यायचं. तर ह्या पद्धतीनं हळूहळू तुम्हाला पुढे जायचं आहे. खूप मोठा व्हिडिओ झाला मला मान्य आहे, पण अशा पद्धतीनं थोडंसं डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी लागतातच. अजूनही यामध्ये तुमचे काही डाऊट असतील, जसं की स्पीड कशी वाढवायची, साधारणतः अरिथमॅटिकला टॅकल कसं करायचं, प्रश्नाची अंडरस्टँडिंग कशी वाढवायची, हे सगळे प्रश्न आहेत. पण मला असं वाटतं की सध्या ह्या टप्प्यामध्ये आपण हे कव्हर करूयात. मधून जसं मी मंथली सेशन घेईल, त्याच्यानंतर यूट्यूबवर माझे वेगवेगळे सेशन असतील, त्या सेशनच्या निमित्तानं हा सगळा पार्ट पुढचा मी तो डिटेलमध्ये घेतो. सध्या तुम्ही सगळ्यांनी जे हा वाला व्हिडिओ व्यवस्थित बघा. ह्याच्यासोबत मी स्टडी प्लॅनचे माझे जुने पण व्हिडिओ जे ते पाठीमागे स्टडी प्लॅन पार्ट 1 पार्ट 2 दिलेला आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला खूप जास्त फायदा जो आहे तो होऊन जाईल. तुम्ही 2-3 महिन्याही टाकला, त्याची लिंक मी खाली अवेलेबल करून देतो, तो पण बघा. आणि सगळे जे काही डाऊट आहेत ते याच्या खाली तुम्ही डाऊट टाका. ते डाऊट मी इथले इथं पण क्लिअर करेल आणि जर इथले इथं नाही शक्य झालं तर मी पुढच्या माझ्या लेक्चरच्या माध्यमातून हे सगळे डाऊट जे तुमचे क्लिअर करेल. पुढच्या अपकमिंग काळामध्ये कंटिन्युअस दर 15 दिवसाला कोणती एक्झाम आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आपण आपल्या अभ्यासावरचा आपला कॉन्फिडन्स व्यवस्थित ठेवा. हे निकाल येतीलच आणि जागा आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी ज्या त्या उद्या चालून आपण आपापल्या हिशोबानं आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलो तर मला असं वाटतं तिथे तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. एवढंच मला असं वाटतं मला आजच्या स्टडी प्लॅनच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. धन्यवाद.